नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण जिओग्राफी टेस्ट नंबर 7 जी आहे त्याचं डिस्कशन करूया आणि त्यामध्ये या पर्टिक्युलर पार्टमध्ये क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 25 याचं आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर एक एक करून समजून घेऊ काय काय नेमके क्वेश्चन्स होते आणि काय त्यांचे आन्सर्स आहेत. फर्स्ट अँड फॉरमोस्ट पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज आर द एव्हिडन्सेस इन सपोर्ट ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. अल्फ्रेड वेगनरची जी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी आहे त्या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीच्या रिगार्डिंग या ठिकाणी क्वेश्चन विचारला आहे. ऑप्शन दिलेले आहेत. द मॅचिंग ऑफ कॉन्टिनेंट्स, जिग्स ऑफ इट, बरोबर आहे. रॉक्स अक्रॉस द ओशन, राईट, म्हणजेच जो आपला आफ्रिका आणि साऊथ अमेरिका यांची जी काही कोस्ट तुम्ही बघता, कोस्टलाईन बघता, दोन्ही कोस्टलाईनला सारखेच रॉक्स आढळतात. तर रॉक्स अक्रॉस द ओशन इज अ करेक्ट आन्सर. टायलाइट डिपॉझिट, ग्लेशियल टिल एक टर्म आहे. ग्लेशियल टिल किंवा टायलाइट डिपॉझिट आपण त्याला म्हणतो. तर हे ग्लेशियल टिल किंवा टायलाइट डिपॉझिट्स काय आहेत, तर ग्लेशियर जे असेल, ग्लेशियर्सनी डिपॉझिट केलेले जे काही मटेरियल्स असतात त्याला आपण ग्लेशियल टिल म्हणतो. तर कार्बोनिफेरस पिरियडमध्ये जे ग्लेसिएशन झालेलं होतं, कार्बोनिफेरस ग्लेसिएशनचे एव्हिडन्सेस आपल्याला या टायलाइट डिपॉझिटच्या फॉर्ममध्ये आढळतात. त्यानंतर प्लेसर डिपॉझिट्स, अगेन हे जे प्लेसर डिपॉझिट्स आहेत, प्लेसर डिपॉझिट पण एक एव्हिडन्स आहे. प्लेसर डिपॉझिट म्हणजे ज्या डिपॉझिट्समध्ये आपल्याला प्रिशियस मेटल्स आढळतील. ठीक आहे, प्रिशियस मेटल्स ज्या डिपॉझिट्समध्ये आढळतील ते झालेत ग्लेशियल टिल्स, सॉरी प्लेसर डिपॉझिट. तर आफ्रिकेचा वेस्ट कोस्ट आणि साऊथ अमेरिकेचा ईस्ट कोस्ट दोन्ही साईडला आपल्याला ग्लेशियल प्लेसर डिपॉझिट्स आढळतात. अँड देन देर इज डिस्ट्रीब्युशन ऑफ फॉसिल, हे सुद्धा बरोबर आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ फॉसिल या ठिकाणी एक ग्लॉसोटेरिस फोना म्हणून आहे, लायसोटेरस, अशा प्रकारचे अनेक फॉसिल्स आपल्याला आढळतील जे की एव्हिडन्सेस देतात कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीचे. तर या ठिकाणी आन्सर जे आहे, आन्सर आहे ऑप्शन डी. 1, 2, 3, 4 अँड 5 इज दी करेक्ट आन्सर. हे सर्वेच्या सर्व जे ऑप्शन्स दिलेले आहे, ऑल आर दी एव्हिडन्सेस फॉर दी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज रिगार्डिंग सम लँडफॉर्म्स. वेअर वुड यू फाइंड ग्लूप्स, स्टॅग्स अँड स्टम्प्स. ठीक आहे, ग्लूप्स, स्टॅग्स अँड स्टम्प्स हे जे काही आहे दीज आर कोस्टल लँडफॉर्म्स. ठीक आहे, कोस्टवर वेव ॲक्शननी जे लँडफॉर्म्स बनतील दीज आर ग्लूप्स, स्टॅग्स अँड स्टम्प्स. इन द लाइमस्टोन टोपोग्राफी ऑफ आंध्र प्रदेश, पहिलं ऑप्शन आहे की ग्लूप्स, स्टॅग्स आणि स्टम्प्स कुठे आढळतील. इन द लाइमस्टोन टोपोग्राफी ऑफ आंध्र प्रदेश, somewhere near the coast of Andaman and Nicobar Island, towards the border between India and Pakistan across the Thar Desert and near the Kalapani region in the Indo-Nepal border. तर ही चुकीची आहे. B is the correct answer, somewhere near the coast of Andaman and Nicobar Islands. या ठिकाणी तुम्ही बघू शकता what are the exact landforms. So you have stumps like this. ही जी काही लँडफॉर्म्स आहे याला स्टम्प्स म्हणतात. दीज आर स्टॅक्स. ठीक आहे, वर्टिकल. त्यानंतर हा आर्च आहे, ब्लो होल, ब्लो होलला आपण ग्लूप्स म्हणतो. तर ऑल दीज लँडफॉर्म्स आर प्रेझेंट इन दी वेव ॲक्शन. वेवनी कोस्टल रिजनमध्ये जे काही ॲक्शन होते त्यातनं आपल्याला हे लँडफॉर्म्स क्रिएट होताना दिसतात. नाऊ मूव्हिंग फर्दर वी हॅव क्वेश्चन. कन्सिडर द following statements with reference to the pressure gradient force. With an increase in distance between the isobars, pressure gradient force, with an increase in distance in the isobars, pressure gradient force increases. ठीक आहे, म्हणजेच जर आयसोबार्स मधलं डिस्टन्स इन्क्रीज होत आहे प्रेशर ग्रेडियंट फोर्स इन्क्रीज होता है, असं काहीतरी स्टेटमेंट आहे. आणि दुसरं एक स्टेटमेंट या ठिकाणी आहे, द कोरियोलिस फोर्स ऍक्ट्स परपेंडिक्युलर टू दी डायरेक्शन ऑफ प्रेशर ग्रेडियंट फोर्स. आणि याच्यामध्ये विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग इज आर नॉट करेक्ट. पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी जर समजून घ्यायचं असेल, पहिलं स्टेटमेंट काय म्हणतंय, आयसोबार्स मधला जर डिस्टन्स वाढला तर प्रेशर ग्रेडियंट फोर्स विल इन्क्रीज. ठीक आहे, नाऊ अंडरस्टँड, एक टर्म वापरली जाते, द टर्म इज क्लोजली spaced isobars. ठीक है, closely spaced isobars. Now I'll draw these isobars.
समजा हे आयसोबार्स आहे, या ठिकाणी डिस्टन्स आहे 100 किलोमीटर्स, देर इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर लेट अस से 750 और लेट अस से 1000 मिलीबार, 1020 मिलीबार, 1040, 1060 and 1080 अशा प्रकारे 100 किलोमीटरच्या डिस्टन्स मध्ये यू आर गेटिंग सच अ व्हेरिएशन इन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मी याला म्हटलं की हे क्लोजली स्पेस्ड आयसोबार्स आहेत. आता जेव्हा स्टेटमेंट या ठिकाणी आहे विथ एन इन्क्रीज इन डिस्टन्स बिटवीन द आयसोबार्स द प्रेशर ग्रेडियंट फोर्स ऑल्सो इन्क्रीजेस. तर लेट अस से की आपण डिस्टन्स वाढवतोय या आयसोबार्स मधला, हे आयसोबार्स जर थोडेसे सेपरेट करायला गेलो तर व्हॉट विल वी गेट. अगेन द डिस्टन्स इज 100 किलोमीटर्स ओनली. हियर यू हॅव 1000 मिलीबार आयसोबार, देन देर इज 1020 and then there is 1040. 1000 millibar isobar, 1020 and 1040. हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे, हा पॉइंट ए बी. डिस्टन्स 100 किलोमीटर आहे. समजा 1000 मिलीबार टू 80 डिफरन्स किती आहे क्लोजली स्पेस्ड आयसोबार मध्ये 80 मिलीबारचा डिफरन्स आहे. इथे किती डिफरन्स आहे 40 मिलीबारचा डिफरन्स आहे. नाउ व्हॉट इज प्रेशर ग्रेडियंट फोर्स. इट इज द डिफरन्स बिटवीन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट गिवन टू प्लेसेस. ठीक आहे, प्लेस ए प्लेस बीच्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये जो काही डिफरन्स असेल अकॉर्डिंगली वी हॅव अ प्रेशर ग्रेडियंट फोर्स. तर ज्या ठिकाणी डिफरन्स जास्त त्या ठिकाणी प्रेशर ग्रेडियंट फोर्स जास्त. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही बघा डिफरन्स जास्त आहे, सेम विदिन द सेम डिस्टन्स. दोन्हीला जर कम्पेअर केलं ए बी 100 किलोमीटर डिस्टन्स आहे, इथे सुद्धा 100 किलोमीटर डिस्टन्स आहे. इथे प्रेशर जास्त, डिफरन्स जास्त आहे, इथे डिफरन्स कमी आहे. व्हॉट विल हॅपन की ज्या ठिकाणी डिस्टन्स कमी आहे त्या ठिकाणी प्रेशर ग्रेडियंट फोर्स विल बी मोर. ज्या ठिकाणी डिस्टन्स जास्त आहे प्रेशर ग्रेडियंट फोर्स विल बी लेस. So first statement which is saying with an increase in the distance between isobars the pressure gradient force also increases. So no, pressure gradient force will not increase with the increase in the distance between isobar. and त्याच्यानंतर Coriolis force acts perpendicular to the pressure gradient force. correct आहे. या ठिकाणी बघा अशी काही सिस्टम आहे. let us say there is low pressure, there is high pressure. ठीक आहे, नॉर्थ हेमिस्फियर मी अज्युम करतोय, हाय टू लो मूवमेंट होईल एअरची. व्हॉट विल हॅपन या ठिकाणी कोरियोलिस फोर्स ऍक्ट करते. तो व्हॉट हाऊ कोरियोलिस फोर्स आर गोइंग टू ऍक्ट. कोरियोलिस फोर्स विल डेविएट विंड टुवर्ड्स द राईट. जर आपण फोर्सच्या टर्म्स मध्ये याला इथे प्लॉट केलं तर व्हॉट आय एम गेटिंग कोरियोलिस फोर्स परपेंडिक्युलर टू द प्रेशर ग्रेडियंट फोर्स. विचारलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. हे करेक्ट आहे, हे इनकरेक्ट आहे. ऑप्शन ए 1 ओनली इज द आन्सर. फोर्थ क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रेफरन्स टू द हीट बजेट ऑफ द प्लॅनेट. मोर दॅन 75% ऑफ द इनकमिंग सोलर रेडिएशन इज रिफ्लेक्टेड to space even before reaching the surface of the earth. incorrect hai. The majority of the solar energy absorbed by the earth's surface is radiated back to the space via convection. हे स्टेटमेंट सुद्धा या ठिकाणी इनकरेक्ट आहे. विचारलेलं आहे which of the following are correct. करेक्ट विचारलं होतं तर none of these is correct. if you look at the distribution or heat budget of the earth तर हे प्रॉपर तुम्हाला हीट बजेट दिसेल. आता याच्यामध्ये काही खूप जास्त डिटेल सांगायची गरज नाही. इफ यू सिम्पली लुक इन टू ऑल दीज नंबर्स यू विल गेट अ सेन्स की एक्झॅक्टली या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे. दोन स्टेटमेंट होते. मोर दॅन 75% ऑफ द इनकमिंग सोलर रेडिएशन इज रिफ्लेक्टेड टू द स्पेस इवन बिफोर रिचिंग द अर्थ सरफेस. नाउ लेट अस सी व्हॉट इज रिफ्लेक्टेड बॅक टू द स्पेस. व्हॉट इज रिफ्लेक्टेड बॅक टू द स्पेस. ओनली 27% इज रिफ्लेक्टेड बाय क्लाउड्स अँड scattered to space, that is 6%. The पहिलं स्टेटमेंट इथे चुकतं. and the majority of the solar energy is absorbed by the earth surface is radiated back to space via convection. नाही, convection is not the only process which is occurring. There are many other processes which are taking place in this particular scenario. Moving on, we have considered the following statement with reference to tides. Spring tides occur twice each lunar month all year long without regard to the season. ठीक है, पहिलं स्टेटमेंट. दूसरा स्टेटमेंट आहे द डिफरन्स इन वॉटर लेवल बिटवीन हाय अँड लो टाइड इज मच लार्जर इन अ स्प्रिंग टाइड दॅन इन अ नीप टाइड. तर हे दोन स्टेटमेंट्स आहे आणि स्टेटमेंटमध्ये विचारलेलं आहे विच ऑफ दीज इज और आर
नॉट करेक्ट. आपल्याला सांगायचे आहे की कोणते याच्यामध्ये करेक्ट नाही आहे. तर पहिलं स्टेटमेंट काय, स्प्रिंग टाईड अकर्स ट्वाइस इच मंथ. ठीक आहे, करेक्ट आहे. स्प्रिंग टाईड्स अकर इच मंथ ट्वाइस. स्प्रिंग टाईड कधी असेल, ज्या दिवशी पौर्णिमा किंवा अमावस्या असेल त्या दिवशी आपल्याला स्प्रिंग टाईड दिसते, म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट पण बरोबर आहे. द डिफरन्स इन वॉटर लेवल बिटवीन हाय अँड लो टाईड इज मच लार्जर इन अ स्प्रिंग टाईड दॅन इन अ नीप टाईड. ठीक आहे, आता ही स्प्रिंग टाईड आणि नीप टाईड जर समजून घ्यायची असेल, स्प्रिंग टाईड कधी होते, ज्या वेळेला न्यू मून किंवा फुल मूनची कंडिशन आहे, दॅट इज अ कंडिशन फॉर स्प्रिंग टाईड. अँड देन इफ देर इज अ कंडिशन ऑफ अष्टमी, ज्याला आपण म्हणतो, थर्ड क्वार्टर मून असेल, फर्स्ट क्वार्टर मून असेल, त्या पर्टिक्युलर केसमध्ये यू विल हॅव नीप टाईड. नाउ व्हॉट हॅपन्स व्हेन देर इज अ स्प्रिंग टाईड. सो जस्ट टेक एक्झाम्पल की दिस इज अ नॉर्मल वॉटर लेवल. ठीक आहे, जर नॉर्मल हाय टाईड आहे, दिस इज नॉर्मल हाय टाईड, लेट अस से दिस इज नॉर्मल लो टाईड. ज्या वेळेला स्प्रिंग टाईड असेल, स्प्रिंग टाईड मध्ये काय होत आहे, सन आणि मून दोन्हीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी ऍक्ट करतोय अँड विच विल रिझल्ट इन टू अ हायर हाय टाईड. ॲट द सेम टाइम इट विल ऑल्सो रिझल्ट इन टू अ लोअर लो टाईड. ठीक आहे, इफ इट इज अ नीप टाईड, व्हॉट विल हॅपन, नीप टाईड मध्ये काय होते, नीप टाईड मध्ये सन आणि मून दे आर कॅन्सलिंग इच अदर्स फोर्सेस. सो अल्टिमेटली द हाय टाईड यू विल हॅव नॉर्मल पेक्षा, नॉर्मल हाय टाईड पेक्षा you will have lesser high tide. ठीक आहे, आणि नॉर्मल लो टाईड पेक्षा you will have higher low tide. तर नीप हाय आणि नीप लो मध्ये डिफरन्स कमी असेल, स्प्रिंग हाय आणि स्प्रिंग लो मध्ये डिफरन्स जास्त असेल. तर हे स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी दुसरं पण करेक्ट दिसेल. विचारलेलं होतं की विच ऑफ दीज आर नॉट करेक्ट. सो ऑप्शन डी इज द आन्सर. बोथ आर करेक्ट. सो नायदर वन नॉर टू would be the answer. Consider the following statements with reference to tropical cyclone. The eye wall is the most dangerous and destructive part of a tropical cyclone. Temperature at the eye of a tropical cyclone is lower than other regions of the storm. Very important statement. Similar statement वर already UPSC ने previous year question विचारलेला आहे. So for that particular aspect हा खूप important question ठरतो. Next, in the eye of cyclone the air is often calm and free of cloud. विचारलेला आहे which of these are correct. सगळ्यात पहिले जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, what is eye, this is the eye of a cyclone. Fine, this is an eye of a cyclone. या सायक्लोनच्या आय मध्ये तुम्हाला दिसतंय की हे क्लिअर आहे. ठीक आहे, एकदम क्लिअरली तुम्हाला दिसत आहे, आरपार दिसतंय. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला डेन्स क्लाउड कव्हर दिसतोय. Third statement, in the eye of a cyclone, it is free of clouds. Is it free of clouds? Yes, it is free of clouds. It is calm also. I'll tell you कि हे काम का बरं आहे. तर हे एक स्टेटमेंट या ठिकाणी करेक्ट आहे. Then look at the structure. If you look at the structure of the cyclone, हे रेन बँड्स आहे. Eye of the cyclone आहे, त्याच्या बाजूला आय वॉल आहे. आय वॉल इज नथिंग बट अ रेन बँड. आता हे एकदम डिटेल्ड आहे. ट्रॉपिकल सायक्लोनची थेअरी ज्या वेळेला आपण शिकलो आहे तो ऑलरेडी आपण हे सगळे ऍस्पेक्ट त्याचे कव्हर केलेले आहे. आणि तेव्हा पण सांगितलं होतं की सगळ्यात नॉर्मल कंडिशन और बेस्ट कंडिशन सर, तुम्ही आयच्या खाली जर उभे आहात, इफ यू आर अंडर द आय ऑफ अ सायक्लोन यू विल नॉट इवन फील की यू आर अंडर अ सायक्लोन. का बरं असं होतं ते एकदा समजून घेऊ. पहिले आयचं मेकॅनिझम समजून घेऊ, त्याच्यानंतर रेन बँडचं मेकॅनिझम सांगतो. नाउ व्हॉट इज दिस आय ऑफ अ सायक्लोन. आय मध्ये सरफेस लेवलला व्हॉट यू हॅड, लो प्रेशर. लो प्रेशरचा मिनिंग काय आहे, लो प्रेशरचं मिनिंग हेच आहे. इफ देयर इज अ low pressure on the surface, what will happen, gradually if there is a low pressure on the surface, low pressure कारण winds will move upward, there will be upward movement of air. As a result of upward movement of air, what is happening, upward movement कारण you will have air inflow in the surface level. There is a inflow of air. ठीक आहे, वरती जाऊन काय होत आहे, वरती जाऊन ही सगळीच्या सगळी हवा जी आहे इट विल रिझल्ट इन टू आउटफ्लो. इथनं आत येते अँड देन इट इज रिझल्टिंग इन टू अन आउटफ्लो. नाउ
as long as inflow is equal to outflow. ठीक है, as long as inflow is equal to outflow, सायक्लोन मध्ये आय डेव्हलप होणार नाही. ठीक है, सायक्लोन ग्रॅज्युअली और रॅपिडली इंटेन्सिफाय होता है, हळूहळू इंटेन्सिफाय होता है. देयर वुड कम अ पॉइंट इनफ्लो विल नॉट बी इक्वल टू आउटफ्लो. इनफ्लो तो होता है खूप सारा, पण या ठिकाणी आउटफ्लो होऊ शकत आहे का? आउटफ्लो नाही होऊ शकत आहे. आउटफ्लो होऊ शकत नाहीये. विंड इज नॉट गोइंग टू स्प्रेड एव्हरीवेअर. सो व्हॉट दिस विंड वुड डू, हे सगळे इथे आउटफ्लो न होऊ शकलेली विंड जी आहे, इट विल फाइंड अ वे वन्स अगेन बॅक. ठीक आहे, बॅक टू द सरफेस. इकडे जमा झालेली हवा पुन्हा या ठिकाणी स्पेस शोधते. हे तुम्ही बघा, हा आउटफ्लो आहे. आउटफ्लो मधलीच हवा ही पुन्हा वापस येते टुवर्ड्स द सरफेस ऑफ द सायक्लोन. ठीक आहे, हा इथनं पुन्हा हवा पूर्ण खाली येते आणि जशी इथे हवा पूर्णच्या पूर्ण खाली येते. व्हॉट इज द अल्टिमेट रिझल्ट? अल्टिमेट रिझल्ट इज द आय ऑफ द सायक्लोन. ऑलरेडी वी हॅव अ रूल, if there is a downward movement of air, it will result into a clear sky and thoda sa warmer condition. If there is upward movement of air, what this will result into? This will result into a good condition for precipitation. Cloudy असेल, precipitation असेल. Now what is happening? खाली येते surface level ला, या ठिकाणी ही हवा सगळी सगळी खाली येईल. हा पूर्ण बँड जो असेल, हा पूर्ण रिजन जो असेल, इट विल बी क्लिअर ऑफ क्लाउड्स. ठीक आहे, या पूर्ण रिजन मधली जेव्हा ही हवा वरून खाली येते, वरून खाली येणारी हवा, व्हॉट इट विल रिझल्ट इनटू? इट विल रिझल्ट इनटू अ सिंपल काम अँड क्लिअर कंडिशन. ठीक आहे, देर विल बी काम. काय प्रश्नामध्ये विचारलेलं आहे? प्रश्नामध्ये तेच विचारलं आहे. इन द आय ऑफ सायक्लोन द एअर इज ऑफन काम. येस, सिन्स देर इज डाउनवर्ड मूवमेंट ऑफ एअर, air will be calm. Temperature at the eye of tropical cyclone is lower than other regions of the storm. No, temperature at the eye, इथेच UPSC ने पण प्रश्न विचारलेला होता. Temperature at the eye of a cyclone, it is not lower than the other regions, it is higher than the other regions. So this particular statement is incorrect. The eye wall is the most dangerous and destructive part of a tropical cyclone. So this statement is very correct. Eye wall is most dangerous and destructive part. सिन्स हा जो काही आयवॉलचा रिजन आहे, हा पूर्ण काम रिजन आहे. सगळ्यात जास्त इंटेन्सिटी जी आहे सायक्लोनची, सगळ्यात जास्त इंटेन्सिटी तुम्हाला या आयवॉलच्या रिजन मध्ये आढळते. अँड दॅट इज वाय इट इज द मोस्ट डेंजरस अँड डिस्ट्रक्टिव्ह रिजन. सो ऑप्शन सी 1 and 3 इज द करेक्ट आन्सर. विच वन ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स द टर्म सर्कल ऑफ इल्युमिनेशन? ठीक है, इट इज द एक्सिस ऑफ द अर्थ विच इज एन इमॅजिनरी लाइन. नहीं. मूवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन इन अ फिक्स्ड पाथ? नहीं. सर्कल दैट डिवाइड्स द डे फ्रॉम द नाइट ऑन द ग्लोब? सी इज द करेक्ट आंसर हियर. ठीक है, एकदम बेसिक क्वेश्चन है. इट डज नॉट डिमांड एनी एक्सप्लेनेशन. दीज रॉक्स आर फॉर्म्ड अंडर द एक्शन ऑफ प्रेशर, वॉल्यूम एंड टेम्परेचर चेंजेस. दे अंडरगो recrystallization, and in some rocks the grains or minerals get arranged in layers or lines called as foliation. ठीक है, काय म्हटलंय? The rocks are formed under the action of pressure, volume and temperature changes. ठीक है, when we are talking about such changes, somewhere we are talking about the metamorphic rock. Metamorphic rock मध्येच हे डिस्क्रिप्शन येतं. ठीक आहे, सो दिस इज इस्टॅब्लिश्ड की याचं उत्तर जे आहे ऑप्शन सी आहे. इग्नियस रॉक एक्सप्लेनेशन नाही आहे. सेडिमेंटरी रॉकमध्ये मे बी कन्फ्युजन होऊ शकतं की त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे लेयर्स बद्दल. ठीक आहे, किंवा फोलिएशन बद्दल. सो लेयर्स किंवा फोलिएशन टर्म सेडिमेंटरी रॉकमध्ये पण येते. पण या ठिकाणी अजून एक मग तुम्हाला हेल्प करायला टर्म आहे, दॅट इज रिक्रिस्टलायझेशन. तर रिक्रिस्टलायझेशन इज व्हॉट? इट इज मेटामॉर्फिझम इज अकरिंग बिकॉज ऑफ मे बी प्रेशर, मे बी हीट, आणि म्हणून आन्सर हियर इज मेटामॉर्फिक रॉक. एक लिस्ट जर बघायची झाली, एक शिस्ट म्हणून मेटामॉर्फिक रॉक आहे. मडस्टोन किंवा शेल पासून शिस्ट बनतो. ग्रेनाइट किंवा डायोराइट पासून नीस नावाचा ग्रेनाइट मेटामॉर्फिक रॉक इज देअर. लाइमस्टोन और डोलोमाइट इज गेटिंग कन्वर्टेड इनटू मार्बल.
सँडस्टोन पासून क्वार्टझाइट, बसाल्ट किंवा गाब्रो पासून एम्फायबोलाइट, शेल पासून स्लेट, हॉर्नफेल्स बनतो शेल किंवा सँडस्टोन पासून. अशा प्रकारचे देर आर एन नंबर ऑफ रॉक्स. नाउ जस्ट रिमेंबर अ फ्यू metamorphic rock that could come handy someday. Consider the following statements regarding the solar eclipse. Now when we talk about solar eclipse happen when the moon while orbiting the earth comes in between the sun and the earth. ठीक है, काय म्हटलेलं आहे? The solar eclipse happens when the moon while orbiting the earth comes in between, just a minute, comes in between the sun and the earth. पहिलं statement, ring of fire phenomena is observed during the partial solar eclipse, and a total solar eclipse happens when the sun, moon and earth are in a direct line. ठीक है, so these are a few statements which are given here. त्याच्यामध्ये विचारलेलं आहे which of the above are correct. तर सोलर एक्लिप्स बरोबर आहे. इट हॅपन्स वेन द दीज आर इन वन लाइन. ठीक आहे, सो दॅट विल बी युअर सोलर एक्लिप्स. पहिलं बरोबर आहे. रिंग ऑफ फायर इज ऑब्झर्व्ड ड्युरिंग द पार्शियल सोलर एक्लिप्स. नो, रिंग ऑफ फायर इज ऑब्झर्व्ड इन अ सोलर एक्लिप्स कॉल्ड ॲज एन्युलर सोलर एक्लिप्स. यू कॅन सी हिअर दिस इज एन्युलर सोलर एक्लिप्स आणि याच्यामध्ये ही जी रिंग तुम्हाला दिसते इट इज कॉल्ड ॲज रिंग ऑफ fire. Further, a total solar eclipse happens when the sun, moon and earth are in a direct line. This is correct. Option C 1 and 3 is the correct answer. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता how there are types of eclipse, total, annular and partial eclipse. कशा कशा पोझिशन मध्ये होते, that is something we have discussed. Now arrange the following Central American countries from north to south. पनामा, एल साल्वाडोर, कोस्टारिका, ग्वातेमाला हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. लेट्स सी व्हॉट इज द करेक्ट ऑर्डर. ठीक आहे, सेंट्रल अमेरिकामध्ये ग्वातेमाला, कोस्टारिका, एल साल्वाडोर आणि पनामा. सो ग्वातेमाला, फाइन. देन वी हॅव कोस्टारिका हियर, पनामा हियर. ठीक है, and then El Salvador here. So Guatemala, Salvador, Costa Rica and Panama should be the order. Guatemala, Salvador, Costa Rica, Panama. 4 2 3 1. So 4 2 3 1 C is the correct answer. Consider the following statements regarding deflation is the erosional process by which sand particle which is carried by wind collides with each other due to which their size decreases. ठीक है, so deflation is not this process which is explained here. काय म्हटलंय की erosional process by which sand particles which is carried by wind collide with each other. sand particle एकमेकांसोबत collide होत आहे, नाही. This is incorrect statement. Deflation is nothing but surface जो असेल, surface वरनं जे काही इरोजन होतं आणि surface वरनं इरोजन झाल्यानंतर जे एक डिप्रेशन तयार होतं that is nothing but डिप्लेशन. डिप्लेशन ब्लो होल्स किंवा ब्लो आउट्स अशा प्रकारचे काही लँडफॉर्म जे आहे या पर्टिक्युलर केसमध्ये म्हणतात. ॲट्रिशन इज द प्रोसेस बाय विच हाय स्पीड विंड्स पिक अप सॉइल अँड रॉक पार्टिकल्स फ्रॉम अ सरफेस रिझल्टिंग इन टू द श्रिंकिंग ऑफ द अप्पर लेयर. दिस इज ऑल्सो नॉट करेक्ट. दिस इज ऑल्सो इनकरेक्ट स्टेटमेंट. ऑप्शन डी करेक्ट विचारलेला आहे. तर नन ऑफ दीज आर करेक्ट. नायदर 1 or 2 is the correct answer. Consider the following statements regarding river capture. River capture is a natural process which is more active in the mature stage of the valley development of a river. ठीक है, काय म्हटलंय? रिव्हर कॅप्चर इज अ नॅचरल प्रोसेस. येस, रिव्हर कॅप्चर इज अ नॅचरल प्रोसेस विच इज मोर ऍक्टिव्ह इन द मच्युअर स्टेज ऑफ द व्हॅली डेव्हलपमेंट. नाही, रिव्हर कॅप्चर इज नॉट प्रेझेंट वेन देर इज अ मच्युअर स्टेज. ठीक आहे, यंग स्टेज असेल तरच रिव्हर कॅप्चर होताना दिसते. Now, river capture also occurs during senile stage of a river by meander intersection. हा meander intersection ने river capture senile stage मध्ये होऊ शकतं. Second stage is correct.
first statement is not correct. Now when we talk about river capture, what happens, just to illustrate, there is like, let us say this is a ridge, या ridge मधनं rivers are emerging, ठीक है, इथे एक river चालली आहे, so I can draw a diagram like this, ठीक है, this is river A, this is river B, fine. आता एक टर्म आहे या ठिकाणी जी आपल्याला लक्षात ठेवायची, और जस्ट प्रोसेस लक्षात ठेवायची आहे. टर्म इज हेडवर्ड इरोजन. व्हॉट डू आय मीन बाय हेडवर्ड इरोजन? सगळ्यात पहिले हेड टर्म लक्षात आली पाहिजे. ज्या पॉइंटवरनं रिव्हर ओरिजिनेट होते दॅट वुड बी इट्स हेड. हेडवर्ड इरोजन म्हणजे आता ही जी रिव्हर आहे, इफ दिस रिव्हर कंटिन्यू टू इरोड इन दिस डिरेक्शन, तर इथे जी ओरिजिन आहे, ओरिजिन जो आहे बॅकवर्ड शिफ्ट होत जातो. ठीक आहे, पहिले ओरिजिन इथे होता, आता व्हॉट विल हॅपन, ओरिजिन इथे आलाय, हळूहळू हा ओरिजिन इट विल मर्ज विथ हियर. सो व्हॉट इज हॅपनिंग हियर, एक बेटर वे आय विल जस्ट शो यू की ही जी काही हेडवर्ड इरोजनची प्रोसेस आहे ही खालच्या रिव्हरमध्ये होत आहे. लेट अस से या रिव्हरमध्ये हेडवर्ड इरोजन होत आहे, अँड हेडवर्ड इरोजन होत होत ही जी काही रिव्हर होती, लेट्स कॉल दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 3, दिस इज 4. नंबर 1 रिव्हर जी आहे हेडवर्ड इरोजन होत होत मागे गेली आणि नंबर 2 सोबत तिच्या ओरिजिन सोबत जाऊन मर्ज झाली. नाउ व्हॉट हॅज हॅपन्ड, ह्या रिव्हर मधलं पाणी इकडे जात होतं टुवर्ड्स वेस्ट, ठीक आहे, बट जसा यांचा ओरिजिन मिक्स झाला, व्हॉट हॅज हॅपन्ड, हा सगळ्याच्या सगळा नंबर 2 चा फ्लो नंबर 1 मध्ये आला. ठीक आहे, हा नंबर 2 चा फ्लो नंबर 1 मध्ये आला. ही जी काही रिव्हर ए आहे, दिस रिव्हर वॉज गोइंग डाऊन, ही पण आता कुठे आली, ही इकडे आली अशी. ठीक आहे, नाउ दिस हॅज बिकम अ ड्राय बेड. इथे रिव्हर नाही आता, दिस इज अ ड्राय बेड ऑफ रिव्हर. फाईन. हा जो आहे याला आपण म्हणू एल्बो ऑफ रिव्हर कॅप्चर. एल्बो ऑफ रिव्हर कॅप्चर झाला, हा एक ड्राय बेड झाला, किंवा याला विंड गॅप पण म्हटलं जातं. याला एक टर्म दिली जाते विंड गॅप, याला एक टर्म दिली जाते, इथे जी काही एक गॅप बनते त्याला एक टर्म दिली जाते, दॅट इज कॉल्ड ॲज वॉटर गॅप. ठीक आहे, तर ही रिव्हर कॅप्चरची जी प्रोसेस आहे, रिव्हर कॅप्चरची प्रोसेस इट इज मोर प्रॉमिनंट इन दी यंग स्टेज ऑफ रिव्हर. इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, वेन वी टॉक अबाउट दी Himalayan rivers are known for very intense river capture. With reference to spring and neap tides, consider the following statements. The height of spring tide is higher than the neap tide. Correct है. The neap tide occurs twice a month during full moon and new moon. Incorrect है. Neap tide जी आहे, neap tide अष्टमीला होते, full moon अमावस्या पौर्णिमेला neap tide होत नाही. So that is something we need to remember. So option A is the correct answer here. Again, consider the following: Barcha, pedestal rock, drumlins and peneplains. Which of the following are the erosional landforms of winds? तर erosional landforms विचारलेले आहेत. ठीक आहे, बारछा इट्स अ एओलियन किंवा wind made landform, but it is not an erosional landform, it's a depositional landform. ठीक है. पेडेस्टल रॉक, एक रॉक तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज अ मशरूम रॉक. फाइन. मशरूम रॉक और पेडेस्टल रॉक, इट इज अ इरोजनल लँडफॉर्म बाय विंड. हे बरोबर आहे. ठीक आहे. देन देर आर ड्रमलिन्स. Drumlins are not at all the landforms which are formed by the wind. Drumlins are the depositional landforms formed by the glaciers. ठीक है, ये नहीं है. Now peneplains. Now this is not as correct as it should be. Peneplains, they can be erosional landforms, maybe because of water in dry condition. ठीक है, जे काही ड्रायर रिजन्स असतील, ड्रायर रिजन्स मध्ये वॉटर कारण जे काही इरोजनल सरफेस तयार होतो, फाइनल सरफेस असेल पेडिप्लेन. सो इट्स अ प्लेन विच हॅज टायनी लिटिल माउंट्स. ठीक आहे, these are mounts. These mounts are called as monadnocks. ठीक है.
ते इरोजन झालं, पाण्याने इरोजन झालं, रिव्हरनी इरोजन झालं, और मे बी ॲरिड कंडिशन्समध्ये ते इरोजन झालेलं आहे, त्याला आपण पेडिप्लेंट्स म्हणतो. और इट कॅन ऑल्सो बी समटाइम्स कॉल्ड एज की हा एक इरोजनल लँडफॉर्म्स आहे विच आर फॉर्म्ड बाय द wind. So option D 2 and 4 should be the correct answer here. Now here you can see this is mushroom rock, this is barcha dunes and these are drumlins आहेत. ठीक आहे, जनरली हायर लॅटिट्यूडला तुम्हाला ड्रमलिन्स आढळतील, मे बी इन ब्रिटिश आयलँड्स और कॅनडा, USA या पर्टिक्युलर रिजन्समध्ये जेव्हा तुम्ही जाता यू विल गेट ड्रमलिन्स. Moving next, which of the following countries is the only country in the Arab world that is entirely in the southern hemisphere? अरब वर्ल्ड किंवा गल्फ कोऑपरेशन काउन्सिलची कंट्री आहे. मोझाम्बिक नाही आहे, जिबुती नाही आहे, कारण की जिबुती नॉर्थ मध्येच आहे, मोझाम्बिक साऊथ मध्ये आहे, बट इट इज नॉट अ गल्फ कंट्री. ठीक आहे, द आन्सर इज कोमोरोस. फाइन, एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, आन्सर इज कोमोरोस. मुव्हिंग नेक्स्ट, with respect to coral reefs, consider the following statements. While barrier reefs grow near the entire coastline around islands and continents, fringing reefs are separated from the continents by deeper and wider lagoons. ठीक है, पहिलं स्टेटमेंट, बॅरियर रीफ्स, 3 टाइपचे रीफ्स असतात. वन इज फ्रिंजिंग रीफ्स, बॅरियर रीफ्स अँड ॲटॉल्स. हे 3 टाइपचे जर रीफ्स तुम्ही या ठिकाणी बघितलात तर यू विल गेट द आन्सर. पहिलं स्टेटमेंट काय आहे? पहिलं स्टेटमेंट आहे while barrier reefs grow near the coastline around islands and continents, fringing reefs are separated from continent by deeper and wider lagoon. You can very well see this can be interchange. हे interchange झालेलं आहे. तर पहिलं स्टेटमेंट जे आहे it is not correct. Atolls are usually located in the middle of the sea. This can be correct. ठीक है, and coral reefs are generally absent in the western margins of the continents. Coral reefs are generally absent on the western margins of the continent. So this seems to be a correct statement. I'll just give you the reason कि हे exactly का बरं correct आहे. Option 3. See, कोरलच्या डेव्हलपमेंट साठी देअर शुड बी टेम्परेचर ऑफ वॉटर विच रेंजेस बिटवीन 20 डिग्री टू 25 डिग्री सेल्सिअस. 20 to 25 डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर आहे. दॅट इज दी ओनली कंडिशन वेन दीज कोरल रिफ्स कॅन ग्रो. तर वेस्टर्न मार्जिन जे आहे कॉन्टिनेंटच्या, वेस्टर्न मार्जिन्स ऑफ द कॉन्टिनेंट्स आर वॉश्ड बाय कोल्ड करंट. सिम्पली टेक एनी एक्झाम्पल. इफ आय टेक लेट्स से एक्झाम्पल ऑफ आफ्रिका. आफ्रिकाची ही वेस्टर्न मार्जिन जी आहे, देर इज वन करंट called as Canary current, and then there is one more current which is called as Benguela current. Fine. दोन्ही cold currents आहेत आणि cold current असल्यामुळे what will happen, there will not be higher temperatures. 20-25 डिग्री सेल्सिअसचे जे टेम्परेचर रेंज लागते कोरल रीफ साठी, that cannot be maintained, आणि म्हणून we cannot have coral reefs on the western margins. They are absent. Option B, 2 and 3 is the correct answer. Next, in the context of endogenic forces, consider the following statement. Epirogeny is a mountain building process, whereas orogeny is a continental building process. Just for your knowledge, oro एक शब्द आहे. There is one simple word called as oros. Whenever there is word oros, it would simply mean mountain. ठीक है, we are talking about some uplifted part of the land, or we are talking about mountain. तर epirogeny is nothing but the process of upliftment of land. तर epirogeny is a mountain building process, not that precise, ठीक है, but still considerable है. Whereas orogeny is a continental building process. No, absolutely wrong. Orogeny is nothing but the process of mountain building. Oros शब्द त्या ठिकाणी आहे, म्हणजे it is more about माउंटेन. जेनी जे आहे इट इज नथिंग बट जेनेसिस. ओरोजेनेसिस आपण शब्द वापरतो किंवा ओरोजिनी आपण शब्द वापरतो. तर पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. डायस्ट्रॉफिक मुवमेंट आर ग्रॅज्युअल अँड व्हेरी स्लो इन नेचर. येस, whenever we talk about forces, there are two types of forces: diastrophic forces and sudden forces. Sudden forces act faster at a tiny scale, आणि diastrophic movement किंवा diastrophic forces जे आहे they have a very longer time scale. दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. एंडोजेनिक फोर्सेस आर युजली ड्रिवन बाय ग्रॅव्हिटी और
atmospheric forces, absolutely wrong. Option B 2 only is the correct answer. Endogenic forces जे काही अर्थच्या सरफेसच्या खाली प्रेशर असेल, हीट असेल, काही मूवमेंट असेल, त्यांनी ही सगळी प्रोसेस होते. ॲटमॉस्फिअर ब्लडी हॅज नथिंग टू डू विथ ऑल दीज थिंग्स. It is also called as expanding universe hypothesis. It argues that as time passes, galaxies move further and further apart. It denotes that our universe emerged from a singularity. This is most likely the description of not nebular hypothesis, not bouncing cosmology hypothesis, steady state theory पण नाही. Whenever we talk about singularity, it is more about the Big Bang theory. ठीक है? Next, let's look at Big Bang theory. What is singularity? 13.8 billion years ago, all the matter, all the space, all the energy ही सगळीच्या सगळी एकत्र होते एका टायनी बॉल मध्ये. आणि तो जो टायनी बॉल आहे अराउंड 13.8 years ago, त्याला आपण म्हणतो की इट इज सिंग्युलॅरिटी. फाइन, दॅट इज व्हॉट सिंग्युलॅरिटी इज. ठीक आहे. आणि त्या सिंग्युलॅरिटी मध्ये त्या टायनी बॉल मध्ये एक्सप्लोजन होतं. त्या टायनी बॉल मध्ये एक्सप्लोजन झालं की तिथनं मग युनिवर्स एक्झिस्टन्स मध्ये येतं आणि युनिवर्स इज स्टील एक्सपांडिंग. दॅट इज द व्हिज्युअल मॅनिफेस्टेशन ऑफ एक्सपान्शन ऑफ द युनिवर्स. नेक्स्ट स्टेटमेंट इज कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. Blood moon occurs during a total lunar eclipse when Earth lines up between the moon and sun. Correct है. Supermoon occurs when the moon is at its apogee. ठीक है. दोन पोझिशन्स आहेत मूनची जी काही रिव्होल्यूशन आहे अराउंड द सन. देर इज वन पोझिशन अपोजी, देर इज अनदर पोझिशन पेरिजी. ठीक आहे. अपोजी पेरिजी जर सांगायचं झालं, सो इफ दिस इज अर्थ, फार्दर द डिस्टन्स इट विल बी कॉल्ड ॲज अपोजी, क्लोजर डिस्टन्स त्याला आपण म्हणू पेरिजी. सुपरमून कधी असतो? सुपरमून म्हणजे वेन मून इज बिगर अँड ब्राइटर, इट विल बी ॲट पेरिजी. पेरिजीला मून विल बी bigger and brighter. So this statement is incorrect. Blue moon is a one extra moon in a season, whereas normally there would be 4 full moons. No, there would not be 4 full moons. ठीक है. There are only 3 moons in a season. आणि ज्या वेळेला एका सीझन मध्ये 3च फुल मून असतात. ठीक आहे. नाउ जस्ट टेक एक्झाम्पल. एका महिन्यामध्ये जनरली ब्लू मून टर्म जी आहे, ब्लू मून टर्म can be described in 2 ways. One way of describing a blue moon, it can be a seasonal blue moon. ठीक है. Another can be a monthly blue moon. When I am saying seasonal blue moon, एका सीझन मध्ये 4 महिन्याचा एक सीझन, ठीक आहे, सॉरी 3 महिन्याचा एक सीझन, 3 मंथचा सीझन, आणि एका महिन्यामध्ये देर इज 1 फुल मून अँड 1 न्यू मून. ठीक आहे. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, करून बघा एकदा. फुल मून अमावस्या पौर्णिमेमधला डिफरन्स जर तुम्ही कन्सिडर केला तर यू विल गेट 1 फुल मून अँड 1 न्यू मून. नाउ 3 महिन्यामध्ये नॉर्मली देर विल बी 3 फुल मून. ठीक आहे. पण समजा एखाद्या सीझन मध्ये 4 फुल मून झाले. ठीक आहे. कसे होतील? आय टेल यू हाऊ देर विल बी 4 फुल मून. समजा झाले तर त्या सीझन मधला 3rd फुल मून जो असेल, 3rd फुल मून विल बी कन्सिडर्ड ॲज अ ब्लू मून. इंग्लिश टर्म आहे वन्स इन अ ब्लू मून. वन्स इन अ ब्लू मून म्हणजे इट्स अ व्हेरी रेअर इव्हेंट. आणि तशी जर रेअर इव्हेंट झाली तर मग त्या मूनला आपण म्हणू की इट्स अ ब्लू मून. ठीक आहे. सीजनल बेसिसवर. देन देर इज मंथली कन्सिडरेशन ऑल्सो. मंथली कन्सिडरेशन मध्ये आपण काय म्हणतो? मंथली कन्सिडरेशन मध्ये बघा, एका महिन्यामध्ये देर विल बी 1 फुल मून अँड 1 न्यू मून. ठीक आहे. बट जस्ट इमॅजिन, फर्स्टला, या महिन्याच्या फर्स्टला देर वॉज अ फुल मून. ठीक आहे. 14th ला देर विल बी अ न्यू मून. ठीक आहे. आणि पुन्हा 28th और 29th ला देर वुड बी अ फुल मून. दिस इज अ रेअर कॉम्बिनेशन. एका महिन्यामध्ये 2
फुल मून होणे इज अ व्हेरी रेअर कॉम्बिनेशन. सो समजा असं जरी झालं तर हा जो काही सेकंड मून असेल, सेकंड मूनला आपण म्हणतो इट्स अ ब्लू मून. फाइन, I hope this is clear. So blue moon is one extra moon in a season, whereas normally there would be 4 full moons. चुकीचं आहे. Harvest moon is the full bright moon that happens closest to the autumn season. That is true. 4th is true. So which of the following is are correct? Harvest season चा जो काही मून असेल जनरली सप्टेंबरच्या आसपास तो येतो, तर 1 and 4 is the correct answer. Next, the term accretion burst event is associated with which of the following? पहिलं स्टेटमेंट आहे फॉर्मेशन ऑफ प्लॅनेट्स. दुसरं स्टेटमेंट या ठिकाणी आहे फॉर्मेशन ऑफ स्टार्स, फॉर्मेशन ऑफ अर्थ क्रस्ट अँड फॉर्मेशन ऑफ अ वोल्कॅनो. सो ऑप्शन बी फॉर्मेशन ऑफ स्टार्स या ठिकाणी इज द करेक्ट आन्सर. An accretion burst event is a phenomena that occurs in astrophysics. It refers to the sudden release of energy caused by accretion or accumulation of matter onto a compact object such as black hole or a neutron star. ठीक आहे, एक ब्लॅक होल किंवा एक न्यूट्रॉन स्टार आहे, त्याच्यावर जर खूप सारा मटेरियल डिपॉझिट झाला, त्या पर्टिक्युलर केसमध्ये देर विल बी अ सडन रिलीज ऑफ इव्हेंट. अक्रिशन, अक्रिशन म्हणजे काय? जमा होणे, आणि अक्रिशन झाल्यानंतर देर विल बी अ बर्स्ट. सो म्हणून आपण याला अक्रिशन बर्स्ट इव्हेंट म्हणतोय. द इनफॉलिंग मॅटर कॅन हीट अप अँड इमिट इंटेन्स रेडिएशन. ठीक आहे, प्रोड्युसिंग बर्स्ट ऑफ एक्स-रे, गामा रेज अँड अदर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन that can be observed from the earth. Accretion burst events are important for understanding the physical processes that occur in these extreme environments. So these are some details regarding the accretion burst event. ठीक है. Now next question with reference to the mid-oceanic ridges, consider the following statements. They are formed at the site where convergent boundary. No, mid-oceanic ridges are formed at a divergent boundary. They are of tectonic origin and provide evidence in support of plate tectonic theory. This is correct. They are of tectonic origin and it is a good support for tectonic, कारण की ज्या ठिकाणी डायव्हर्जन्स होता, डायव्हर्जन्स प्लेटचं डायव्हर्जन्स होत आहे, प्लेटचं डायव्हर्जन्सच्या ठिकाणी व्हॉट वी गेट मिड ओशनिक रिजेस, कारण की वोल्कॅनिक इरप्शन्स होतील. वोल्कॅनिक इरप्शन झाले की तो जो काही मॅग्मा असेल इट विल बी अक्युमुलेटेड ऑन दी मार्जिन्स, आणि तो मॅग्मा या ठिकाणी अक्युमुलेट झाला तर त्याला आपण म्हणू की तो मिड ओशनिक रिज आहे. तो डेफिनेटली इट इज अ एव्हिडन्स. द लॉंगेस्ट मिड ओशनिक रिज इज इन पॅसिफिक. इनकरेक्ट आहे. लॉंगेस्ट रिज इज नॉट इन पॅसिफिक, इट इज इन अटलांटिक ओशन विचारलेला आहे. विच ऑफ दीज आर नॉट करेक्ट? सो ऑब्वियसली 1 and 3 is here, which is not correct. I'll just see option B, 1 and 3 is the answer. Which among the following country is the largest producer of wood pulp? Wood pulp चा largest producer मध्ये there is a confusion. Latest data जो आहे books मध्ये दिलेला आहे कॅनडा, but latest data 2021 चा जो डेटा आहे it is saying की ब्राझील is the largest producer of wood pulp. So त्या पर्टिक्युलर केस मध्ये मे बी देर इज अ कॉन्फ्लिक्ट आन्सर की मध्ये किंवा तुमच्या रेडिंग मध्ये काही कॉन्फ्लिक्ट असू शकतो, बट ऑलवेज रिमेंबर लेटेस्ट डेटा काय सांगतो? ब्राझील इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ वुड पल्प. अराउंड 24% वुड पल्प जो आहे तो ब्राझील प्रोड्यूस करतो, असा काही डेटा आपल्याला दिसून येतो. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. द हायेस्ट सी सरफेस टेम्परेचर इज रेकॉर्डेड ॲट द इक्वेटर. इनकरेक्ट आहे. हायेस्ट सी सरफेस टेम्परेचर असो किंवा हायेस्ट टेम्परेचर इन द ॲटमॉस्फिअर वुड नेवर बी रेकॉर्डेड ॲट इक्वेटर. सिंपल रिझन आहे, अलॉंग द इक्वेटर वी हॅव क्लाउडेड कंडिशन. क्लाउडी कंडिशन आहे. क्लाउडी कंडिशन कारण इन्सोलेशन किंवा इनकमिंग सोलर रेडिएशन जे आहे दे आर reflected back into the atmosphere, and that is why we do not have highest sea surface temperature recorded at the equator. The oceans of the northern hemisphere have lower temperatures compared to that of the southern hemisphere. This is also incorrect. Northern hemisphere चे जे काही oceans आहे they have a higher temperature because of dominance of land. On the other hand, southern hemisphere मध्ये temperatures lower आहे because there is a dominance of water. So दोन्ही statement चुकीचे विचारलेले आहे. Which of the following are not correct? Option C is the correct answer. Both are not correct. Match the list 1 and list 2.
सिलेक्ट द करेक्ट आन्सर युजिंग दी कोड्स. एका लिस्टमध्ये डिस्कंटिन्युटी दिलेले आहे, दुसऱ्या लिस्टमध्ये लोकेशन दिलेले आहे आणि विचारलेलं आहे की याचा परफेक्ट पेअर कोणती आहे. सो फॉर 24 द आन्सर डी इज दी correct answer. So repeated discontinuity is between the asthenosphere and inner mantle, म्हणजेच upper mantle आणि lower mantle मध्ये ती discontinuity आहे. Gutenberg discontinuity is between inner mantle and outer core at around 2900 kilometers. Lehmann discontinuity आहे. Lehmann discontinuity is between outer core and inner core, and Mohorovičić discontinuity it is between crust and the upper mantle or the asthenosphere. So D is the correct answer here. हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. There is also Conrad discontinuity जी इथे ऑप्शन मध्ये नव्हती. Conrad discontinuity is nothing but upper crust आणि lower crust मध्ये जी discontinuity आहे that is Conrad discontinuity. Crust आणि upper mantle मध्ये जी discontinuity आहे it is Moho discontinuity at a depth of some 30 kilometers. Then there is upper mantle आणि outer core याच्यामध्ये अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल याच्यामध्ये डिस्कंटिन्युटी आहे विच इज कॉल्ड ॲज रेपिटेड डिस्कंटिन्युटी ॲट अराउंड 670 किलोमीटर्स डीप. लोअर मॅन्टल आणि आउटर कोर याच्यामधली डिस्कंटिन्युटी गटनबर्ग डिस्कंटिन्युटी, डिस्टन्स ऑलरेडी सांगितलं 2900 किलोमीटर. आउटर आणि इनर कोरमध्ये देर इज अ डिस्कंटिन्युटी कॉल्ड ॲज लेहमन डिस्कंटिन्युटी. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स प्रेझेंट अ करेक्ट ऑर्डर ऑफ शेअर ऑफ वॉटर रिसोर्सेस इन द अर्थ in descending order. आता मी I'll not go through all of these options. I'll just tell you correct answer काय. Option A, groundwater, inland seas, salt lake, atmosphere and river is the correct answer. हा एक टेबल तुम्ही बघू शकता कुठे किती पाणी आहे, टोटल ग्लोबल वॉटर किती आहे, फ्रेश वॉटर किती आहे. जस्ट गो थ्रू दीज डिटेल्स, यू विल हॅव युअर आन्सर. सो हे होते पहिले 25 क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 26 आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रेफरन्स टू टेम्परेचर इन्व्हर्जन. टेम्परेचर इन्व्हर्जन मध्ये पहिलं स्टेटमेंट आहे, इट इज अ सिच्युएशन इन विच अ लेयर ऑफ वॉर्म एअर ॲट द सरफेस इज ओव्हरलेन बाय द लेयर ऑफ कोल्ड एअर. ठीक आहे. सो दिस इज वन स्टेटमेंट. याच्यामध्येच टेम्परेचर इन्व्हर्जन एक्झॅक्टली काय आहे ते क्लिअर करायचा प्रयत्न केलाय. इन रिजन्स वेअर अ प्रोनाउन्स्ड लो लेवल इन्व्हर्जन इज प्रेझेंट, विजिबिलिटी मे बी ग्रेटली रिड्यूस्ड बिलो द इन्व्हर्जन. And third statement is inversion aids in the convective transfer of heat from the ground to the upper layers of the atmosphere. आणि विचारलेलं आहे की which of these are the correct statement. Now see, पहिलं स्टेटमेंट आहे, इट इज सेइंग की वॉर्म एअरच्या वर कोल्ड एअर आहे. वॉर्म एअर इज ओव्हरलेन बाय कोल्ड एअर विच इज अ रॉंग स्टेटमेंट. टेम्परेचर इन्व्हर्जन मध्ये व्हॉट वी हॅव coldest air at the surface and warmer air above, म्हणून statement 1 is incorrect. Then in regions where a pronounced low level inversion is present, visibility may be greatly reduced below the inversion level. Yes, correct. होतं असं की लो लेवल इन्व्हर्जन जर आहे तर पोल्युशन जे आहे, पोल्युशन विल बी ट्रॅप्ड इन दी लोअर लेयर्स ऑफ द एटमॉस्फियर, अँड व्हेन पोल्युशन इज ट्रॅप्ड इन द लोअर लेयर्स ऑफ द एटमॉस्फियर इट विल रिझल्ट इन टू द रिड्यूस्ड विजिबिलिटी. ठीक आहे. नाउ statement 2 is correct. Inversion aids in the convective transfer of heat from the ground to the upper layers of the atmosphere. Right? Absolutely incorrect statement. Convective heat transfer याच्यामध्ये काही होत नाही. Option B 2 only is the correct answer. Here you can see what exactly is happening in case of normal condition and temperature inversion. In temperature inversion we have colder air below and warmer air above. जे पहिलं स्टेटमेंट होतं त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे आढळतं. देन सेकंड आपण बघितलं लोअर लेवलला जर टेम्परेचर इन्वर्जन होता है तो all the pollution it will accumulate in the lower layers of the atmosphere. So all this you need to remember. Let's move on to the question number 27. Question number 27 मध्ये विचारलाय, consider following about the polar vortex. A polar vortex is an area of low pressure normally centered in the Arctic only. Statement number 1. It is talking about की polar vortex कुठे आहे, फक्त आणि फक्त आर्क्टिक मध्ये. Then it usually extends from upper troposphere to the lower levels of the stratosphere. ठीक है, upper troposphere to lower layers of the stratosphere. It is formed mainly in winters and gets weaker during the summer. So एक statement बघू विचारलेला आहे, which of these are correct. पहिलं statement, it is not only in the Arctic, Antarctic मध्ये पण आढळतं. This statement is incorrect.
इट इज युजली एक्सटेंडिंग फ्रॉम अप्पर ट्रोपोस्फियर टू लोअर लेवल्स ऑफ द स्ट्रॅटोस्फियर, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि इट इज फॉर्म्ड मेनली इन विंटर, ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि समरमध्ये वीक होतो आहे कारण की विंटरमध्ये जो पोलर हाय प्रेशर असेल, पोलर हाय प्रेशर तो इंटेन्सिफाय होतो. त्या इंटेन्सिफिकेशनचा इम्पॅक्ट आहे, देअर विल बी फॉर्मेशन ऑफ पोलर वोर्टेक्स. आणि म्हणून आपण म्हणतो की हा जो काही आहे पोलर वोर्टेक्स विंटरमध्ये आहे आणि समरमध्ये इट विल गेट वीकर. ऑप्शन बी 2 and 3 इज द करेक्ट आन्सर. हियर यू कॅन सी हाऊ polar vortex is existing. Winter मध्ये you have a strong polar vortex आणि summer मध्ये you have a weaker polar vortex. Now moving next, consider the following statements with regard to the distribution of rainfall. पहले statement है between latitude 35 degree, it should be 35 degree to 40 degree north and south of the equator. Rain is heavier on the eastern coasts of the continent. What it is saying की 30 आणि 40 डिग्रीच्या बिटवीन साऊथ आणि नॉर्थला रेन जो आहे ईस्टर्न कोस्ट जो असेल, ईस्टर्न कोस्टला खूप जास्त रेनफॉल पडतो, ईस्टर्न कोस्ट ऑफ द कॉन्टिनेंट. देन इन द हायर लॅटिट्यूड्स बिटवीन 45 डिग्री अँड 65 डिग्री नॉर्थ और साऊथ रेनफॉल इज हेवियर ऑन द वेस्टर्न मार्जिन्स ऑफ द कॉन्टिनेंट. हे दोनही स्टेटमेंट्स या ठिकाणी करेक्ट आहे. आय जस्ट टेल यू हाऊ एक्झॅक्टली दिस स्टेटमेंट्स आर करेक्ट. व्हेन वी आर सेइंग eastern coast of the continent, eastern coast of the continent, let's take example of North American continent. This is North America. Now हा क्वेश्चन कशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, दिस क्वेश्चन इज नॉट रिगार्डिंग द क्लायमेट. याला बेस्ट तुम्ही एक्सप्लेन करू शकता विथ द हेल्प ऑफ ओशन करंट. Eastern coast of the or eastern margins of the continents are washed by warm current and the result of this warm current would be कि हा जो काही eastern coastal part आहे, eastern coastal part ला there will be heavier rainfall. That is why this statement is correct. Then in the higher latitudes between 45 degree north and 45 degree south, what do we have? In the higher latitudes we have rainfall which is heavier on the western margins of the continent. हे सुद्धा बरोबर आहे. नाउ इथे एक करंट तुम्हाला आठवत असेल, इफ आय मे रिकॉल यू विथ द करंट, नॉर्थ अटलांटिक ओशन मध्ये वी हॅव नॉर्थ अटलांटिक इक्वेटोरियल करंट, गल्फ स्ट्रीम, नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट, कॅनरी करंट. पण नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्टचा एक भाग जो आहे यू कॅन सी की हा वॉर्मर करंट इट इज एंटरिंग ऑन दी वेस्टर्न मार्जिन्स ऑफ द कॉन्टिनेंट. आणि या वॉर्मर करंटचा इम्पॅक्ट काय आहे, वेस्टर्न मार्जिन जे असतील कॉन्टिनेंटच्या, हियर देर इज युरोप, युरोपची वेस्टर्न मार्जिन बघा. व्हॉट विल हॅपन, युरोपच्या वेस्टर्न मार्जिनला वी विल हॅव इम्पॅक्ट ऑफ वॉर्म करंट. वॉर्म करंटचा इम्पॅक्ट काय आहे, इट रिझल्ट्स इन टू हायर टेम्परेचर दॅन दी लॅटिट्यूड. त्या पर्टिक्युलर लॅटिट्यूडला अदरवाइज जे काही टेम्परेचर असेल त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर असेल. अँड सेकंड पॉइंट, इट विल ऑल्सो रिझल्ट इन टू हेवियर प्रेसिपिटेशन. कारण की हा जो काही वॉर्मिंग इफेक्ट आहे वॉर्म करंट, कारण देर विल बी हायर अमाउंट ऑफ मॉइश्चर इन दी एअर. आणि वेस्टर्न कोस्ट असो मार्जिनची ऑन दी हायर लॅटिट्यूड और 35-40च्या बिटवीन ईस्टर्न कोस्ट आहे कॉन्टिनेंटची, दे ऑल विल विटनेस गुड अमाउंट ऑफ रेनफॉल. म्हणून both of these statement 1 and statement 2 are correct here. Further, which of the following are the features of youth stage of the river? River च्या youth stage चे features कोणते कोणते आहेत? That is something asked here. Let's see what are the features of youth stage or young stage of the river. It will lack floodplains, correct. There will be waterfalls, correct. Deep and V-shaped valley, correct. Should there be natural levees? Now natural levees जे आहे, when river gets mature stage मध्ये river ला flooding होते, flooding झाली की it will form it will result into natural levees. Otherwise floodplains young stage मध्ये नसेल, कारण की young stage मध्ये चॅनल जे आहे चॅनल विल बी नॅरो चॅनल असतं पण डीप चॅनल असतं. ठीक आहे, जशी जशी रिव्हर मच्युअर होत जाईल, मच्युअर होता होता चॅनल ब्रॉड होत जातो. फ्लडिंग जी असेल रिव्हर मध्ये फ्लडिंग विटनेस होते हायर लेवलला, आणि ती काही फ्लडिंग जी होईल मच्युअर स्टेज मध्ये इट विल रिझल्ट इन टू फ्लड प्लेन्स, आणि फ्लड प्लेन्स बनण्याच्याच प्रोसेस मध्ये इट विल ऑल्सो रिझल्ट इन टू नॅचरल लेव्हीज.
यंग स्टेज जर असेल रिव्हरची तर यंग स्टेज मध्ये देर विल नॉट बी फॉर्मेशन ऑफ फ्लड प्लेन. सो दॅट इज वाय वी आर सेइंग की यंग स्टेज और यूथ स्टेज जी आहे रिव्हरची इट विल लॅक इन टू फ्लड प्लेन्स. ऑब्वियसली देर विल बी वॉटरफॉल्स. अजून एक टर्म आहे वॉटरफॉल सोबत जी रिमेंबर यू नीड टू रिमेंबर दॅट इज निक पॉइंट्स. ठीक आहे, प्लीज गो थ्रू द टर्म निक पॉइंट, KNICK, निक पॉइंट. ठीक आहे, now what are nick points? तुम्ही बघा there will be like these are step like formations in the river channel. ठीक आहे, तर इथे river water will flow like this. These are nick points. These are also the features of young stage of river. And finally we have deep V-shaped valleys. So obvious है option C 1, 2 and 3 is the correct answer. Further, which of the following are old fold mountains? Now again very basic question विचारलेला आहे. which of the following are old fold mountains? Is it Aravalli? Correct. Aravallis are old fold mountains. Rockies 9. Rockies are young fold mountains. Urals are old fold mountains. So 1 and 3 is the correct answer. Oldest जर याच्यापैकी सांगायचं झालं Aravallis can be termed as oldest amongst the oldest fold mountains. Aravallis जे आहे Aravallis are from pre-Cambrian times. ठीक है, लक्षात ठेवा दिस इज फ्रॉम प्री कैम्ब्रियन टाइम्स. दे यूज टू बी फोल्ड माउंटेन्स. फर्दर देर कॅन बी अ फ्यू पॉइंट विच यू नीड टू रिमेंबर रिगार्डिंग अरावलीज. अरावलीज ज्या वेळेला फॉर्म झाले होते अरावलीज आर सेट टू हॅव अ हायर हाईट देन दी हिमालयस. हिमालयस पेक्षा उंच होते, बट विथ द पासेज ऑफ टाइम डेन्युडेशन किंवा इरोजन खूप झालं अँड नाउ व्हॉट वी हॅव अरावलीज ॲज रेसिड्युअल माउंटेन. तर खूप साऱ्या बुक मध्ये हे दिलं आहे की अरावलीज आर रेसिड्युअल माउंटेन. सो दॅट इज राईट, अरावलीज आर रेसिड्युअल माउंटेन. बट जर तुम्ही फॉर्मेशन त्यांची बघितली देअर फॉर्मेशन इज रिझेम्बलिंग टू और देअर फॉर्मेशन इज ऍक्च्युअली ऑफ द फोल्ड माउंटेन्स ऑफ द प्री कैम्ब्रियन टाइम्स. फर्दर consider the following statements. Ocean currents like Gulf Stream or the North Atlantic Drift lower the temperature of coastal district of Western Europe. Already discussion झालेलं आहे. ठीक आहे की नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्टचीच एक ब्रांच कुठपर्यंत जाते, वेस्टर्न युरोप पर्यंत जाते. सो दिस इज करेक्ट. इन द नॉर्दर्न हेमिस्फियर नॉर्थ फेसिंग स्लोप इन लॅटिट्यूड्स फ्रॉम 30 डिग्री टू 55 डिग्री रिसीव्स लेस डायरेक्ट सनलाइट देन दी साउथ फेसिंग स्लोप. दिस इज ऑल्सो करेक्ट. एकदम बेसिक आहे. ठीक आहे, नॉर्थ आणि साउथ स्लोप जो असेल कारण की सन या साइडनी असेल तर दिस पर्टिक्युलर स्लोप नॉर्दर्न southern slope जो आहे southern slope will receive more sunlight as compared to the northern slope आणि म्हणून you have statement 2 as correct. आणि third statement जे आहे या ठिकाणी let's talk about the third statement in the northern hemisphere wet soils like clay are more sensitive to temperature change when compared to dry soil. Wet soils like clay are more sensitive to temperature changes when compared to dry soil. This statement is not correct here. ठीक है, just let me run through statement number 1. And we are talking about statement number 1. Ocean currents like Gulf Stream or the North Atlantic Drift lower the temperature. Does it that lower the temperature? No. Already आपण म्हटलं की it will elevate the temperature, it will increase the temperature. That is why this statement is incorrect. Mistakenly I said that this statement is correct. Statement 2 is correct. Statement 3 is incorrect. Option B 2 only is the correct answer. Further we have question number 32. Tropical cyclones are not formed at the equator. एकदम basic question है, simple question है. The middle layers of the atmosphere at the equator are not moist. Incorrect आहे. The ocean waters at the equator is not warm enough to provide the energy. चुकीचं आहे. Above the equator the atmosphere doesn't cool rapidly as above the subtropics. Incorrect. Option D is correct. At the equator Coriolis force is 0. सायक्लोनच्या फॉर्मेशन साठी ज्या काही आपण कंडिशन सांगतो देर इज वन कंडिशन की टेम्परेचर जे आहे इट शुड बी 26.5 डिग्रीज पेक्षा जास्त. दुसरी कंडिशन जी या ठिकाणी आपण सांगतो वी से फॉर द फॉर्मेशन ऑफ सायक्लोन व्हॉट वी नीड कोरिओलिस फोर्सेस. ठीक आहे, आणि देन देर आर फर्दर कंडिशन्स. ट्रॉपिकल सायक्लोनचा आणखी क्वेश्चन येईल तर देर विल डिस्कस. नाउ कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स. क्लाउड्स आणि त्याचे फीचर्स म्हटलेले आहे. सो सगळ्यात पहिला आहे सिरस. इज इट फिदरी? येस इट इज फिदरी. ठीक आहे.
त्यानंतर देर इज cumulus cloud. Is it like a cotton wool? Yes, cumulus cloud is like a cotton wool. Then we have stratus cloud. Is it thin and flat base? No, stratus cloud is not thin and flat based. Actually stratus cloud जे आहे they are layered and nimbus cloud जे आहे humongous असतात. Fine. So 3 आणि 4 they are incorrectly paired. So विचारलेला आहे which of the following pairs given are incorrectly matched. So your option B 3 and 4 is the correct answer. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता regarding all the clouds. Fine. I don't think I need to run through these details. So series जर तुम्ही बघाल अप्पर ट्रोपोस्फिअरच्या अप्पर पार्ट मध्ये हाय क्लाउड्स आहेत, त्याला आपण cirrus clouds म्हणतो. Then we were talking about cumulus cloud. So you can see की any cumulus cloud कापसाच्या गोळ्यासारखे असतात. That is why it is termed as cumulus. Stratus cloud या ठिकाणी there was stratus cloud layer आहे cloud ची, ठीक आहे. there will be like huge layer खूप distance पर्यंत पसरलेली. Moving on, why does salinity of the ocean increases with depth? पहिलं स्टेटमेंट आहे in the deeper areas there is no change in quantity of water either through evaporation or fresh water addition. Incorrect आहे. डीपर एरियाज पर्यंत वॉटरचं सर्क्युलेशन असतं. दॅट इज वाय दॅट स्टेटमेंट वुड बी इनकरेक्ट. सेकंड इज हाय सलाइन वॉटर और इज डेन्स. ज्या वॉटरची सॅलिनिटी जास्त असते इट विल बी डेन्सर, हेन्स इट सिंक्स बिलो दी रिलेटिव्हली फ्रेश वॉटर ऑफ दी सरफेस. ठीक आहे. तर दुसरं स्टेटमेंट जे आहे, दुसरं स्टेटमेंट या ठिकाणी करेक्ट आहे. सलाइन वॉटर जे आहे पाण्याची सॅलिनिटी जितकी जास्त इट विल बिकम डेन्सर अँड डेन्सर वॉटर सिंक्स. आणि म्हणून in the depth of the ocean you will find that salinity increases. जितकं जास्त saline water असेल तितकी density जास्त असेल आणि तितकं ते sink करेल. So your option B is the correct answer in this particular case. Moving on to the next question. Hypocenter of an earthquake is basic question आहे. Point on the earth surface nearest to the focus. नाही, epicenter आपण त्याला म्हणतो. Point on the earth surface which receives the maximum energy of the earth. Then point on the earth's core. Earth's core has nothing to do with this. And point on the earth's subsurface where earthquake's energy is released. This is the answer. Option D is the correct answer. सरफेसच्या खाली जिथे earthquake होतो, so that is the point ज्याला आपण हायपोसेंटर म्हणतो किंवा फोकस म्हणतो. वरचा जो पॉइंट असेल सरफेसवर एक्झॅक्ट अबव इट विल बी कॉल्ड एज एन एपिसेंटर. नाउ दिस इज हायपोसेंटर, that is epicenter. Moving on, consider the following pairs. Local wind आणि climate region या ठिकाणी विचारलेले आहे. Pretty factual question this is. Now for this particular question विचारलेलं आहे की which of these are correctly matched. Mistrals it does flow in the Mediterranean region. This is correct. Chile it is incorrect. Southerly busters जे आहे, southerly busters they are found in China type of climate. This is correct. And Sirocco it is not in Laurentian climate. Again Mediterranean climate पण म्हणता येईल Sirocco. They will flow from like Sirocco is very important. आफ्रिकेचा जो हाय प्रेशरचा रिजन आहे, फ्रॉम हियर they will flow on the coastal regions of the Mediterranean. So this is again not Laurentian type of climate. Laurentian is like eastern coastal type of climate. So your option C 1 and 3 is the correct answer here. So he you can see all the winds, कुठे कुठे कोणकोणते local winds आहे. Just have idea of a few local winds. Now which among the following deserts have the highest annual range of temperature? Option A Atacama Desert, Patagonia Desert, Namib Desert, Great Victoria Desert. ठीक है, pretty factual question again. Option B Patagonia Desert is the correct answer for this particular question. Now let's move on to question number 38. Which of the following is a cold current of southern hemisphere? Basic question आहे. Cold current विचारलेला आहे. Southern hemisphere. Canaries is a cold current, but northern hemisphere चा. Benguela is a cold current which is of southern hemisphere. California current is in northern hemisphere. Brazilian current is a warm current of the southern hemisphere. So that is why we have answer, that is Benguela current. Moving next, the Amazon rainforest is spread in which of the
फॉलोइंग कंट्रीज. अमेझॉन रेन फॉरेस्ट कोणकोणत्या कंट्रीजमध्ये त्याचा एक्सपान्स आहे, दॅट इज समथिंग विच हॅज बीन आस्क्ड. ब्राझील इज देअर, Peru is there, Colombia is there, but Chile is not there because Chile sits on the margins of Andes mountains. Andes mountainच्या त्या स्ट्रिपला तुम्हाला चिली कंट्री दिसते. सो तिथपर्यंत अमेझॉन फॉरेस्ट जे आहे ते एक्सटेंड होत नाही. सो युअर ऑप्शन इज 1, 2 and 3. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ब्राझील, पेरू अँड कोलंबिया. हियर वी कॅन सी की इन विच पर्टिक्युलर रिजन. सो चिली इज समवेअर हियर. दिस इज द रिजन ऑफ चिली. ब्राझील मध्ये फॉरेस्ट आहेत, पेरू आहे, कोलंबिया आहे. नाउ देर आर अ फ्यू अदर कंट्रीज ऑल्सो. नेक्स्ट, consider the following statement with reference to the Mediterranean type of climate. The major cause of this climate is the shifting of the wind belts. ठीक है, major cause of this climate is the shifting of the wind belt. Mediterranean type of climate साठी this is a correct statement. During summer Mediterranean region is under the influence of high pressure. विंटर मध्ये हाय प्रेशर जो आहे तो रिमूव्ह होतो. जसा हाय प्रेशर रिमूव्ह झाला, वेस्टर्ली विंडच्या इन्फ्लुएन्स मध्ये हा पूर्ण रिजन इन विच विल रिझल्ट इन टू प्रेसिपिटेशन ड्युरिंग द पिरियड ऑफ विंटर. इन समर द प्रिवेलिंग ट्रेड विंड्स आर ऑन शोर अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज व्हेरी हाय. इनकरेक्ट आहे, समर मध्ये ह्युमिडिटीज नसेल. ठीक आहे, ऑलरेडी हाय प्रेशर बेल्ट आहे मेडिटेरेनियन रिजन मध्ये. सो विंड्स आर ऑफ शोर अँड नॉन ऑन शोर. The Mediterranean lands receive most of their precipitation in winter. Statement 3 is correct. It is also found in central Chile and California. So option D, 1, 3 and 4 is the correct answer. So here southern Chile and California म्हटलंय. Chile and California you can see. If a ship travels along the sea lines of communication from Hong Kong to Abu Dhabi, Hong Kong to Abu Dhabi, which of the following strait will be crossed by the ship assuming it moves along the shortest possible route. Shortest possible route ni कोणकोणत्या straits cross होतील. I'll just tell you की याचा आन्सर काय आहे. It will go through Strait of Hormuz. It will not visit Cook Strait. It has nothing to do with Gibraltar Strait. It will also move through Malacca Strait. So 1 and 4, option B is the correct answer. Now here you can see Hong Kong मधनं निघाली. Hong Kong is somewhere here. Hong Kong मधनं शिप निघालाय. It will go through this particular region, that is Strait of Malacca. Strait of Malacca नंतर अबू धाबी जायचंय, so there will be Strait of Hormuz. It will go up to Abu Dhabi. ठीक है, so that is how you need to remember. Cook Strait is somewhere here and Strait of Gibraltar is here. So त्या रूट मध्येच हे पर्टिक्युलर पार्ट येत नाहीये. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज हॅव टेरिटरीज इन द इंडियन ओशन. Pretty factual question. Sometimes you may get this type of question. Sometimes you may not get this type of question. So USA does not have territory. France has a territory. China does not have territory. Australia चे आहे आणि United Kingdoms आहे. 2, 4, 5 is the answer. Next, which of the following places on the earth will definitely receive S waves from an earthquake. कोणत्या region मध्ये you will find S waves. ठीक आहे. नाउ शॅडो अर्थक्वेक शॅडो झोन आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. सो P वेव्ह साठी जो शॅडो झोन आहे इट इज फ्रॉम 105 डिग्री टू 145 डिग्री आणि S वेव्ह साठी जो शॅडो झोन आहे इट इज बियॉन्ड 105 डिग्री. नाउ व्हॉट इट इज सेइंग, 160 डिग्री फ्रॉम द फोकस ऑफ द अर्थ. ऍब्सोल्युटली नॉट. इथे फोकस आहे अर्थक्वेकचा. 100 degrees from the epicenter of the earthquake. 100 degrees, that is a possibility. 110 degrees not a possibility कारण की 105 पर्यंत तुम्हाला S waves सापडतील. 140 degree from the focus not a possibility. So option B is the correct answer in this particular scenario. Now moving on to, like I already have this particular image. इथे तुम्ही बघू शकता where what is happening. If two countries lies along the same longitude, which of the following is necessarily true? Same longitude आहे त्या particular case मध्ये which statements are going to be true? Two countries enjoy similar geographical relief feature. It has nothing to do with it. Geographical features चा काही रोल नाही आहे. Two countries enjoy similar climate. Again
नो लॅटिट्यूड असतं तर देर वुड हॅव बीन अ पॉसिबिलिटी की सिमिलर क्लायमेट असेल, देन 2 countries एन्जॉय सिमिलर टाइम झोन. ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन which of the following climate types are absent in the southern hemisphere? Options दिलेले आहेत. 1 Laurentian type of climate, 2 Taiga type of climate, 3 British type of climate. Let us see which of these are absent. So you have Laurentian type of climate in the northern hemisphere but not in the southern hemisphere. ठीक है. Taiga type of climate is again, it is not present in southern hemisphere, it is present only in northern hemisphere. So option 1 and 2 is the correct answer. British type of climate जे आहे हे दोनही region मध्ये तुम्हाला सापडते. Moving on, consider the following statements about abyssal plains. Abyssal plain म्हणजे deep sea plains जे असतील, we are talking about those. These are flat and smooth because of terrigenous deposit. Flat and smooth terrigenous deposits कारण आहेत का? So yes, a lot of deposition would occur along these particular areas. त्याच्यामुळे ते सगळ्याच्या सगळा गाळ जो आहे, सगळा sediment जो आहे, it will be deposited into these plains. It is the part of the ocean floor where we will find polymetallic nodules. Yes, polymetallic nodules जे असतील ते सुद्धा तुम्हाला त्या ocean floor ला आढळतील. They are covered with coarse grained sediment. No, तुम्ही कोस्ट पासून जसं जसं डीपर जाता कोस्टल रिजन मध्ये you will have coarse sediment, and as you move away from the coast you will have a finer sediment, and that is why this particular statement is incorrect. They are covered with coarse grained sediment. So option B 1 and 2 is the correct answer here. Next, consider the following characteristics common in the summer or in the hotter part of the day. कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहे कोणत्या रिजन मध्ये? कॉमन इन समर और इन द हॉटर पार्ट ऑफ द डे. ठीक आहे. समर किंवा ज्या वेळेला टेम्परेचर जास्त होतं तेव्हाची डिस्कशन आहे. शॉर्ट ड्युरेशन हेवी रेनफॉल, थंडर, लाइटनिंग कॉमन इन द इक्वेटोरियल रिजन्स अँड इंटिरियर पार्ट्स ऑफ द कॉन्टिनेंट. आणि त्याच्यामध्ये विचारलेलं आहे की कोणत्या टाईपचा रेनफॉल आहे. So definitely it is not the frontal type of rainfall. Equatorial region मध्ये there is no frontal type of rainfall. It is not even a cyclonic type of rainfall because we are talking about a short duration rainfall in the hotter part of day. Orographic पण नाही आहे because orographic साठी you need oros or mountains. It is a convectional rainfall. Surface heat झाला, heat झाल्यानंतर air will move upwards and it will have all these features. Short duration heavy rainfall, thunder, lightning, so on and so forth. 48. Consider the following statements with reference to the interior of the earth. The outer core is in liquid state while inner core is in solid state. Correct है. The crust and the uppermost part of the mantle are called as lithosphere. Crust and uppermost part म्हणता है, हे पण बरोबर आहे. The oceanic crust is thicker as compared to continental crust. This is incorrect. Oceanic crust is thinner but denser. Continental crust is thicker but lighter. Option B 3 only is the इथे विचारलेला आहे. Which of these are not correct? So B is not correct. Number 3 is not correct. So here you have detailed description. Next, which of the following are features of cool, temperate, western margin climate? Cool, temperate, western margin climate जे आहे हायर लॅटिट्यूडला कूल टेम्परेट म्हटलंय. सो वी आर गोइंग टू हायर लॅटिट्यूड. वेस्टर्न मार्जिन क्लायमेट ऑन दी वेस्टर्न साइड्स ऑफ दी कॉन्टिनेंट. इट इज प्रेझेंट, पहिलं स्टेटमेंट आहे 49 मध्ये. इट इज प्रेझेंट इन ऑल द 5 कॉन्टिनेंट्स. नो, इट इज नॉट प्रेझेंट इन ऑल द 5 कॉन्टिनेंट्स. ऑस्ट्रेलियामध्ये तुम्हाला हे नाही सापडणार. देन ऑफ ऑल दी ओशन्स इवन इन एशिया इट इज ॲब्सोल्युटली नॉट प्रेझेंट कारण की वेस्टर्न मार्जिन नाही आहे. It is of all the continents, North America possesses the maximum area of this climate. No, it's in Europe. Truck farming and mixed farming are characteristics of this climate, and this climatic region is highly marked by industrial development. So that is true. Option C 3 and 4 is the correct answer. Moving on, arrange the following geographical locations from the west to east.
Suez Canal, Persian Gulf, Gulf of Oman, Strait of Hormuz. So let's see. On the west Suez Canal आहे, that is true. Suez Canal नंतर पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान दोन दिलेले आहेत, ठीक आहे. आणि मग दिलेला आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज. फाइन. सो लेट अस सी हाउ एक्झॅक्टली इट विल वर्क आउट. दिस इज सुएज कॅनल, ठीक आहे. दिस इज स्ट्रेट ऑफ हॉर्मुज. दिस इज पर्शियन गल्फ अँड गल्फ ऑफ ओमान. सो हाउ कॅन आय हॅव इट? सुएज कॅनल, पर्शियन गल्फ, स्ट्रेट ऑफ हॉर्मुज and Gulf of Oman. Suez Canal, Persian Gulf, Strait of Hormuz and Gulf of Oman should be the correct answer. So option B is the correct answer. So this was the 50th question. So that's how you are supposed to attempt all these questions. So here we complete 50 questions. In next part we will discuss from 51 to 75. Hello everyone, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. लास्ट सेशन मध्ये आपण क्वेश्चन नंबर 26 टू क्वेश्चन नंबर 50 चे आन्सर्स डिस्कस केले. इथून पुढे आपण क्वेश्चन नंबर 51 टू क्वेश्चन नंबर 75 डिस्कस करूया. बघूया काय काय क्वेश्चन्स होते आणि काय त्याचे आन्सर्स होते. नाउ क्वेश्चन नंबर 51 इज व्हाई डेझर्ट्स आर नॉट लोकेटेड ऑन द ईस्टर्न साइड्स ऑफ द कॉन्टिनेंट. ठीक आहे, ईस्टर्न साइड्स ऑफ कॉन्टिनेंटला डेझर्ट्स लोकेटेड नाहीये. त्याची ऑप्शन दिली आहे ॲब्सेन्स ऑफ ऑफशोर ट्रेड विंड्स, पॉइंट नंबर 1, अँड नेक्स्ट इज ॲब्सेन्स ऑफ कोल्ड ओशन करंट. आणि याच्यामध्ये विचारलेलं आहे की विच ऑफ दीज आर correct statements. So option 1, absence of offshore trade winds, is a correct statement. And then there is option 2, there is absence of cold ocean current. Now when I am saying offshore winds, shore वर ना किंवा moist जे काही, this is like any land region, these will be your ऑफशोर विंड्स. ठीक आहे, ईस्टर्न साइडला जे विंड्स असतील दे आर ऑनशोर विंड्स. फ्रॉम ओशनिक रिजन टुवर्ड्स द लँड जे काही विंड्स येत आहेत त्याला आपण म्हणू की ते ऑनशोर विंड्स आहे. अँड दॅट इज वाय व्हॉट वी हॅव की देर इज ॲब्सेन्स ऑफ ऑफशोर विंड. ऑफशोर विंड्स ॲब्सेंट आहेत म्हणून त्या ठिकाणी डेझर्टसाठी कंडिशन नाही आहे. ऑनशोर विंड्स आहेत, मॉइश्चर लॅडेन विंड्स असतील. अँड देन देर इज ॲब्सेन्स ऑफ कोल्ड ओशन करंट ऑल्सो. तर ईस्टर्न मार्जिन जे आहे, लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ any eastern margin is washed by the warm current, and म्हणून in the eastern sides of the continent we do not have deserts. Let's have next question. Consider the following statements about the rare earth minerals. These are very rare in quantity and some of them are very scarce in the earth's crust. पहिलं स्टेटमेंट आहे की they are rare in quantity. तर they are not called as rare, ठीक आहे, बिकॉज दे आर रेअर इन क्वांटिटी किंवा असं काही नाही आहे की ते त्याचं अमाऊंट जे आहे अर्थच्या क्रस्टमध्ये कमी आहे. सो दिस इज इनकरेक्ट. दे आर ऑल्सो रेफर टू एज रेअर अर्थ ऑक्साइड बिकॉज मेनी ऑफ देम आर टिपिकली सोल्ड एज ऑक्साइड कंपाउंड. दिस इज करेक्ट. And China is the world's largest producer and consumer of the rare earth mineral. हे जनरली करंट अफेअर्स मध्ये असतात हे सगळे इश्यू. सो दिस इज ऑल्सो करेक्ट. ऑप्शन सी 2 and 3 is the correct answer in this particular case. It is a rare kind of drainage pattern which is formed when the tributaries flow in opposite direction. काय म्हणतोय? Tributary flowing in the opposite direction to the master streams. Such a pattern is generally developed due to river capture. Arun River is an example of such a drainage pattern. तर कोणतं ड्रेनेज पॅटर्न आहे ते या ठिकाणी विचारलेले आहे. लेट इज सी की इज इट annular drainage pattern? No, it is not an annular drainage pattern. Annular drainage pattern, it will be in a circular fashion. Fine. So this is not the answer. Pinnate drainage pattern nahi hai. Parallel makes no sense. The drainage pattern here is barred. Fencing wire जे असते त्याच्यासारखं ते ड्रेनेज पॅटर्न आपल्याला आढळतं. सो दॅट इज वाय बार्ब्ड ड्रेनेज पॅटर्न इज द आन्सर. व्हॉट हॅपन्स इफ दिस इज द मास्टर कन्सिक्वेंट, द ट्रिब्युटरी आहे, ट्रिब्युटरीज आर जॉइनिंग लाईक दिस, दॅट इज युअर बार्ब्ड ड्रेनेज पॅटर्न. रिव्हर कॅप्चर कारण तुम्हाला ही सगळी सिच्युएशन ओरिजिनेट होताना दिसते. सो दॅट इज द आन्सर. 54 मॅच द फॉलोइंग पेयर्स करेक्टली. ग्रासलँड एका रिजन मध्ये दिलेले आहे आणि दुसऱ्या रिजन मध्ये वी हॅव the regions. Now one by one we will see exactly what
ऑल वी हॅव टू गो थ्रू. कोणकोणते ग्रासलँड्स कुठे आहे? प्रेरीज आर इन USA. समजा पहिलं माहिती असलं की यू कॅन एलिमिनेट 2 ऑप्शन्स. देन देर आर पंपास जे आहे पंपास आर इन अर्जेंटिना. सो जस्ट आय फाइंड B3 कुठे आहे? आय गेस दोन्ही मध्ये B3 आहे. नाउ वेल्ड्स आर इन साऊथ आफ्रिका. C इज 1. सो ऑप्शन A बिकम्स द करेक्ट आन्सर. याची एक कंप्लीट लिस्ट असेल. विल राईट नाउ नॉट गो थ्रू द लिस्ट, बट या ठिकाणी जर सांगायचं झाले सो ग्रीन जे आहेत दे आर सवाना और ट्रॉपिकल ग्रासलँड आणि येलो कलरचे जे आहेत दीज आर टेम्परेट ग्रासलँड. आता टेम्परेट ग्रासलँडचं जर तुम्ही लोकेशन बघितलं इट विल बी बियॉन्ड 30 डिग्रीज नॉर्थ और 30 डिग्रीज साऊथ. ट्रॉपिकल ग्रासलँड जे आहे दे विल बी बिटवीन 15 to 30 डिग्रीज ऑन इन बोथ दी हेमिस्फियर. टेम्परेट रिजन्स मध्ये टेम्परेचर जे आहे टेम्परेचर विल बी ऑन अ लोअर साइड. ट्रॉपिकल रिजन्स मध्ये टेम्परेचर विल बी ऑन अ हायर साइड. देन टेम्परेट ग्रासलँड जे आहे त्याच्याबद्दल बस जस्ट रिमेंबर अ फ्यू वर्ड्स. द टेम्परेट ग्रासलँड्स मधले जे काही ग्रासेस असतील दोज आर दी न्यूट्रिशियस ग्रासेस. ठीक आहे. डेअरिंगची इंडस्ट्री असेल किंवा ग्रेनरीज ऑफ द वर्ल्ड सुद्धा या टेम्परेट ग्रासेसना म्हटलं जातं. सो जस्ट रिमेंबर दीज आर प्रेरीज, दीज आर हंगेरियन पुश्ताज, these are steppes. Fine. So these are some of the important temperate grasses. Moving on, with reference to the ocean trenches, consider the following statement. Most of the ocean trenches are found in the middle of the ocean region. Ocean trenches are found in the middle of the oceanic region. Not correct. ठीक है. It can also be on the margins of the continent. Let's take example of Peru-Chile trench. इथे अँडीज माउंटेन्स आहे आणि कॉन्व्हर्जन्स होत आहे. दिस इज नाझका प्लेट, दिस इज साऊथ अमेरिकन प्लेट आणि या कॉन्व्हर्जन्सला व्हॉट यू आर गेटिंग अ ट्रेंच कॉल्ड एज Peru-Chile trench. Then ocean trenches are often found along island arc. Yes, this can be true. Ocean trenches जे आहे आयलंड आर्कला पण आयलंड आर्क काय असतात? सो इफ दीज आर आयलंड्स या प्लेट टेक्टॉनिकच्या केसमध्ये जे आयलंड फॉर्म्स होतात. लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ इंडोनेशिया, लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ जपान. ऑल दीज आर एन एक्झाम्पल ऑफ आयलंड आर्क्स. नाउ if you take example of the coast of, I'll just go through this particular image. See, this is Japanese island arc and Japanese island arc मध्ये there is one trench called as Japanese trench. Then this is Indonesian island arc. इथे एक ट्रेंच आहे विच इज कॉल्ड एज जावा सुंदा ट्रेंच. ठीक आहे. कारण की हे सबडक्शन होते. आयलंड आर्क कुठे तयार होतील? ओशनिक सबडक्शन ज्या वेळेला होतं ओशनिक सबडक्शन मध्ये यू विल गेट आयलंड आर्क्स. आणि ज्या ठिकाणी मग सबडक्शन होत आहे तर सबडक्शनचा जो पॉइंट असेल तो या आयलंड आर्कच्या कुठेतरी जवळ तुम्हाला दिसेल. तिथे ट्रेंचेस फॉर्म झालेले आहेत. मुव्हिंग नेक्स्ट, ओशन ट्रेंचेस आर ग्रेटर इन मॅग्निट्यूड दॅन दी हायेस्ट माउंटेन्स ऑन द लँड. हे पण करेक्ट आहे. विचारलेलं आहे विच ऑफ दीज आर करेक्ट. ऑप्शन 2 and 3. They are greater in magnitude. Just take example of Mariana Trench. Mariana Trench is 11 kilometers deep. Highest mountain is just 8 kilometers or 8.8 kilometers high. So that kind of difference we are considering here. Consider the following: Laptev Sea, Bering Sea, Greenland Sea, North Sea. Which of the seas given are the part of Arctic Ocean? तर या particular case मध्ये we have to identify which of these are part of Arctic Ocean. So first is Laptev Sea. ठीक है. Let's locate where this Laptev Sea is. Here you can see this is the Laptev Sea. Fine. Then another is Bering Sea. ठीक है. So Bering Sea जो है Bering Sea is somewhere further there. It should be here. ठीक है. हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे इथे बेरिंग सी आहे. देन देर इज ग्रीनलँड सी. देर इज ग्रीनलँड सी. हियर यू कॅन सी दिस इज ग्रीनलँड सी. फाईन. अँड देन देर इज नॉर्थ सी. ग्रीनलँडच्या आणखी इकडे गेलात तर देर इज अ नॉर्थ सी. सो आउट ऑफ ऑल द 4 लाप्टेव इज अ पार्ट ऑफ आर्क्टिक ओशन अँड ग्रीनलँड सी इज ऑल्सो पार्ट ऑफ आर्क्टिक ओशन. सो 1 and 3 हे आन्सर्स आहेत. 1 and 3. व्हॉट आर द अदर पार्ट्स ऑफ द आर्क्टिक ओशन? Just see Beaufort Sea. Then we have Kara Sea. Kara Sea important. This is most important. Just remember Sea of Kara. It is sometimes in news.
देन वी हॅव बॅरंट सी, देन ईस्ट सायबेरियन सी, चुकची सी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. काही नावं ते तुम्हाला लक्षात राहतील. आर्क्टिक has been the favorite topic of UPSC. Consider the following statements regarding the oceanic relief features. The flat-topped mountains are known as seamounts. Now, this particular term in some books, these are called as guyot, or in some books, these are called as seamounts. The flat-topped mountain कसे असतात? It is like this, top flat असेल. ॲबिझल हिल्स जे असतात किंवा सी माउंटेन्स जे असतात त्याचंच एक मॉडिफाईड व्हर्जन तुम्हाला या ठिकाणी दिसतं. वी विल कॉल इट ॲज फ्लॅट टॉप्ड माउंटेन. नाउ हिअर विल कन्सिडर की दे आर नॉट सी माउंट्स. आपण फ्लॅट टॉप माउंटेन्सला वी विल यूज टर्म गयोट्स ओनली. फाईन. सो वी विल से की हा जो काही स्टेटमेंट आहे, पहिलं स्टेटमेंट, दिस इज इनकरेक्ट. A detached elevation with shallow depth is called as shoal. Detached elevation with shallow depth is called as shoal. हे बरोबर आहे. A bank is a flat topped elevation located on the continental margin. हे पण बरोबर आहे. आणि marine food comes almost entirely from the continental shelf. Continental shelves are very very important when it comes to marine resources. कोस्टच्या बाजूलाच जो एक शालो सी असतो, दॅट विल बी कॉन्टिनेंटल मार्जिन्स मध्ये विल कॉल इट ॲज बँक्स. आणि एक डिटॅच डेरिव्हेशन, हे पण बरोबर आहे. शोल्स काय आहेत? तर ऑप्शन बी 2, 3 and 4 इज द करेक्ट आन्सर. Consider the following statements regarding settlement pattern. In rectangular pattern, houses are located along road, railway line and river. Incorrect आहे. रेक्टँग्युलर पॅटर्न किंवा रोड, रेल्वे लाईन किंवा रिव्हर जर तुम्ही घेतलं, इट विल रिझल्ट इन टू अ लिनियर पॅटर्न ऑफ सेटलमेंट. लिनियर पॅटर्न आर फाउंड इन प्लेन एरियाज और वाइड इंटरमाउंटेन व्हॅली. नो, दे आर नॉट फाउंड इन लिनियर पॅटर्न. नॅरो एरियाज मध्ये यू विल फाइंड. एखादा नॅरो माउंटेनस रिजन आहे, एकच रोड जातोय, त्या रोडच्या अलॉंग यू विल हॅव दीज लिनियर सेटलमेंट्स. प्लेनच्या रिजन्स मध्ये यू विल हॅव मोर ऑफ अ rectangular settlement. Double villages extend on both sides of the river where there is a bridge. Third statement is correct. Fine. So these first and second statement are incorrect. Third statement is correct. So C is the correct answer. Moving on to next question. Which of the following are correct about precipitation? Sleet is a frozen raindrops and refrozen melted snow water. Excuse me. So sleet is a frozen raindrops and refrozen melted water. That is a correct statement. Ata maybe you might not be aware of what sleet is. So sleet is nothing but just take example की this is the level of cloud आणि हा जो काही region आहे, this is a cold air mass चा region. ठीक आहे. जनरली स्लीट वगैरे जे आहे, स्लीट ट्रॉपिकल रिजन्स मध्ये एक्झिस्ट होत नाही. आपल्याकडे ट्रॉपिकल रिजन्स मध्ये स्लीट सारखं प्रेसिपिटेशन वी डू नॉट फाइंड. वी फाइंड प्रेसिपिटेशन सच एज स्लीट और एक सरफेसवर जमा होतो, त्याला आपण ब्लॅक आईस म्हणतो. अशा प्रकारची जी काही कंडिशन आहे ती तुम्हाला दिसेल ओनली इन टेम्परेट रिजन्स, ज्या ठिकाणी फ्रंटोजेनेसिस होतं. ना व्हॉट हॅपन्स, या ठिकाणी क्लाउड्स आहेत, क्लाउड्स मधनं काही आईस क्रिस्टल्स तयार झाले. आईस क्रिस्टल्स मोठे होऊन रेनड्रॉपच्या फॉर्म मध्ये दे विल कम डाऊन. आईस क्रिस्टल खाली येतोय, आईस क्रिस्टल खाली येत असताना इट विल मेल्ट. ठीक आहे, इट गॉट मेल्टेड, आईस क्रिस्टल मेल्ट झाला. बट हा आईस क्रिस्टल जो आहे देन इट केम इन कॉन्टॅक्ट विथ दी कोल्ड एअर मास. इथे वॉर्म एअर मास आहे, दिस इज अ वॉर्म एअर मास. ठीक आहे, आणि दिस इज अ कोल्ड एअर मास. वॉर्म एअर मास मध्ये ट्रॅव्हल करत होतं तर आईस क्रिस्टल मेल्ट झाले. ठीक आहे, आणि पुन्हा कोल्ड एअर मास मध्ये गेले तर इट स्टार्टेड टू फ्रीज अँड इट फ्रीजेस लाईक लॉंग स्लिट्स. एक हिंदीमध्ये शब्द आहे याला, खूप सुंदर शब्द आहे, छडी वर्षा याला म्हणतात हिंदीमध्ये. छडी वर्षा का बरं? कारण की लॉंगर स्टिक्स तयार होतात. कारण की हे रेन ड्रॉप जेव्हा खाली येत आहे, कोल्ड एअर मास मध्ये एंटर केलं तर तो जो लॉंगर इलॉंगेटेड फ्रोझन तुम्हाला ड्रॉप दिसेल. ठीक आहे, तर म्हणून असे लॉंगर क्रिस्टल्स तुम्हाला ते दिसतात. दॅट इज वाय वी कॉल इट ॲज अ स्लिट, और हिंदी मधला शब्द लक्षात ठेवा, छडी वर्षा, दॅट विल बी बेटर.
Now convectional rain is very common in the equatorial region and interior parts of the continent. करेक्ट आहे, ऑलरेडी आपलं कन्व्हेक्शनल रेन वर डिस्कशन झालेलं आहे. In orographic rain, windward side receives more rainfall than the leeward side. This is also correct. Very basic question. So option D, 1, 2 and 3 is the correct answer. I guess I also had the diagrams. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. This is what the form of precipitation is. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला फॉर्म्स दाखवलेले आहे. ठीक आहे, फॉर्म्स ऑफ प्रेसिपिटेशन म्हणजे वॉटर जे आहे, वॉटर वेपर कंडेन्स होऊन खाली येत आहे क्लाउड्स मधनं, तर ते कोणकोणत्या फॉर्म मध्ये खाली येऊ शकतं. सो इट कॅन बी इन अ लिक्विड स्टेट, त्याला आपण रेन म्हणू. इफ इट कम्स इन अ लिक्विड स्टेट टू अ सर्टन डिस्टन्स, आफ्टर दॅट व्हेन इट टचेस दी सरफेस टच केल्यानंतर ते सगळंच्या सगळं पाणी जे आहे, सगळं लिक्विड, इट फ्रीजेस अगेन. दॅट विल बी कॉल्ड एज फ्रीजिंग रेन. पुढचा जो आहे स्लिट ऑलरेडी मी एक्सप्लेन केलाय. आणि बघा या ठिकाणी स्नो क्रिस्टल्स किंवा आईस क्रिस्टल्स फॉर्म झाले, जशास तसे जेव्हा हे खाली येत आहेत, वी विल बी कॉलिंग इट ॲज स्नो. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग रॉक्स. नाउ gabbro is an example of metamorphic rock. No, gabbro is an intrusive igneous rock. In sedimentary rocks, the layers of deposits lost their characteristics after lithification. No, layers of deposits, they do not lose their characteristic. And the process of banding is related to igneous rock. No, the process of banding is related to sedimentary rock. Option D, 1, 2 and 3 are the incorrect statement. Incorrectच विचारलं होतं. So 60 चा आन्सर आहे ऑप्शन डी. मूविंग नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग फॅक्टर्स. पहिलं स्टेटमेंट आहे रोटेशन ऑफ द अर्थ, दुसरं स्टेटमेंट आहे एअर प्रेशर अँड विंड, तिसरं आहे डेन्सिटी ऑफ ओशन वॉटर, फोर्थ इज रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ. विच ऑफ द अबव फॅक्टर्स इन्फ्लुएन्स द ओशन करंट. ओशन करंटवर कशाचा इन्फ्लुएन्स आहे? रोटेशन ऑफ अर्थ. दॅट इज ट्रू. तुमचे जे इक्वेटोरियल करंट्स असतील, इक्वेटोरियल करंटच्या ओरिजिन मध्ये वी हॅव विंड which is an important component. At the same time, we also have the rotation of earth as an component for its origin. ठीक आहे, rotation of earth किंवा wind हे origin साठीचे components आहे. Now what we are talking about here, next option, that is air pressure and wind. Yes, already सांगितलं. Density of ocean water is also responsible for ocean currents. Ocean current चे दोन टाइप्स असतात. वन इज सरफेस करंट, अनदर इज डीप सी करंट. डीप सी करंट जे आहे, डीप सी करंट आर ड्रिवन बाय डेन्सिटी. तर त्यांना आणखी एक नाव आहे, दॅट इज डेन्सिटी ड्रिवन करंट, किंवा अजून एक नाव आहे याला, त्याला आपण थर्मोहलाइन सर्क्युलेशन म्हणतो. वाय थर्मोहलाइन? थर्मोहलाइन याच्यासाठी बिकॉज डेन्सिटी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर अँड सॅलिनिटी. ठीक आहे, आणि म्हणून मग टर्म येते थर्मोहलाइन. तर डेन्सिटी ऑफ ओशन वॉटर इज ऑल्सो अ फॅक्टर जे ओशन करंट्सना इन्फ्लुएन्स करतं. रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ हॅज नथिंग टू डू विथ दी ओशन करंट्स. आणि म्हणून इथे करेक्ट ऑप्शन्स काय काय? 1, 2 and 3. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. द मोस्ट इम्पॉर्टंट फिशिंग ग्राउंड्स ऑफ द वर्ल्ड आर फाउंड इन दी regions where warm and cold atmospheric currents meet. No. Rivers drain out large amount of fresh water. No. Warm and cold ocean currents meet. Yes, this is correct. Continents shelf. No. ठीक है, एकदम बेसिक क्वेश्चन है. You should not be going wrong on this particular question. Which of the following is the reason for the bulging of the equator? Revolution of the earth? No. Rotation of the earth? Yes. Tidal force? No. Magnetic pull? No. If you look at the rotation of the earth, simple है, the speed of rotation of the earth is highest along the equator and zero at the poles. So what happens as a result? Highest speed आहे rotation ची, centrifugal force will be maximum. Centrifugal force maximum आहे, so what you get a bulge along the equator. And that is what is asked. So this is the rotation of the earth which is resulting into the bulge. Which one of the following states is nearest to the international date line? International date line च्या जवळ मलाक्का स्टेट नाहीये,
Gibraltar is in Mediterranean. Strait of Florida is to the east of USA or North America. Bering Strait is the answer. Let us see where this strait is. Here आहे international date line and here you have the Bering Strait. ठीक है, तर हा बेरिंग सी एलियोशियन आयलंड ऑफ द वेस्ट ऑफ अलास्का तुम्ही बघू शकता. देर इज बेरिंग स्ट्रेट. आणखी काही जर लोकेशन्स या ठिकाणी लक्षात ठेवायचे असेल तर आय जस्ट टेल यू की सी रिमेंबर दिस कामाचाटका पेनिन्सुला, दिस इज इम्पॉर्टंट. बेरिंग सी यू शुड रिमेंबर. यू शुड ऑल्सो रिमेंबर these islands, Aleutian Islands. ठीक है, this is also important. This can be asked. Alaska is here, that is something you know. Chukchi Sea we already have had a discussion on. Next, question number 65. Consider the following statements with reference to lithosphere. Lithosphere is composed of the crust and the portion of the upper mantle. ठीक है, ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. crust and portion of the upper mantle बरोबर आहे. The main mineral constituents of the lithosphere are silica and aluminium. हे पण बरोबर आहे. So both of these statements are correct. Option C is the answer. Question number 66. Which of the following are among the characteristics of acidic lava? Acidic lava has a lower melting point. This point is correct. जर तुम्ही बेसिक लावा आणि ऍसिड लावा मधला डिफरन्स बघितला, सो जस्ट सी सम बेसिक डिफरन्सेस. लो मेल्टिंग पॉइंट आहे. द रिझल्ट इज सिलिका, कारण हा थिक असतोच असतो, पण लोअर मेल्टिंग पॉइंट असल्या कारणाने सुद्धा हा जो ऍसिडिक लावा असेल इट विल बी समवॉट थिकर. ठीक आहे, हाय सिलिका कंटेंट्स आहे. सिलिका क्रिस्टलायझेशन खूप जास्त असतं आणि सिलिका क्रिस्टलायझेशन खूप जास्त असेल दॅट विल गिव्ह हायर विस्कॉसिटी टू दिस पर्टिक्युलर लावा. कव्हर्स लॉंगर डिस्टन्स? नो, इट कॅन नॉट फ्लो टू अ लॉंगर डिस्टन्स. इट इज बेसिक लावा और बसाल्टिक लावा जो अत्यंत फ्लुइड असेल आणि फ्लुइड असल्या कारणाने इट कॅन गो टू अ लॉंगर डिस्टन्स अँड इट विल रिझल्ट इन टू एक्सप्लोजिव्ह इरप्शन्स. येस, इट विल रिझल्ट इन टू एक्सप्लोजिव्ह इरप्शन, कारण की स्टिकी आहे, विस्कस आहे. सो व्हॉट हॅपन्स समटाइम इट गेट्स ब्लॉक्ड समवेअर इन द मिडवे. स्टिकी असल्या कारणाने इतक्या इझिली तो इरप्ट होऊ शकत नाही, अडकून जातं अँड देन इट मे रिझल्ट इन टू सम एक्सप्लोजिव्ह इरप्शन. सो 1, 2 and 4 is the correct answer. Option C is your option here. So this is acidic lava. Now question number 67. Consider the following events during the evolution of the earth. Earthच्या evolution मध्ये कोणकोणत्या प्रोसेसेस झाल्या that has been asked. Now first is degassing, second is differentiation of earth forming material, third is photosynthesis and fourth is loss of primordial atmosphere. Now just see, earth जी आहे, earth originated as a ball of gas, gaseous state मध्ये होती. gradually it solidified, एक outer crust क्रिएट झाली. आउटर क्रस्ट जेव्हा क्रिएट झाली, ऑल द मटेरियल, एक अक्रिशन मॉडेल आहे या पर्टिक्युलर प्रोसेस बद्दल, की जितकंही मटेरियल होतं अर्थच्या फॉर्मेशन मध्ये ते सगळं पहिले रिसेट होतं. जे डेन्सर मटेरियल आहे इट विल सिंक इन टू द कोर. दॅट इज वाय वी हॅव निकेल अँड फेरस इन टू द कोर. तर हळूहळू ते पहिले सिंक झालं आणि बाकी स्ट्रक्चर जो आहे स्ट्रक्चर येत गेला. तर ती डिफरन्सिएशन ऑफ अर्थ फॉर्मिंग मटेरियलची प्रोसेस जी आहे इट हॅपन्ड दी फर्स्ट, ही सगळ्यात पहिले होते. ठीक आहे, देन देर इज अ लॉस ऑफ प्रायमॉर्डियल ऍटमॉस्फिअर. ठीक आहे, इनिशियल डेज मध्ये अर्थ हॅड नो मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड नव्हती, म्हणून जे अर्लियर ऍटमॉस्फिअर होतं, सी अर्लियर ऍटमॉस्फिअर वॉज मेड अप ऑफ लाइटर गॅसेस दॅट इज हिलियम अँड हायड्रोजन. हिलियम हायड्रोजनचं हे जे काही ऍटमॉस्फिअर होतं त्या ऍटमॉस्फिअरचा लॉस होतो. एकतर या गॅसेस लाईट आहे आणि दुसरा पॉइंट की अर्थ हॅज नो मॅग्नेटोस्फिअर इन दिस पर्टिक्युलर टाइम. त्याच्यानंतर डिगॅसिंग होतं. डिगॅसिंग म्हणजे काय, अर्थच्या क्रस्टला खूप सारे रप्चर्स होतील. त्या रप्चर्स मधनं देर वुड एमर्ज और देर वुड रिलीज अ लॉट ऑफ गॅसेस. कोणकोणते गॅसेस, कार्बन डायऑक्साइड असेल, देर कुड बी मिथेन, देर कुड बी नायट्रस ऑक्साइड, सल्फर ऑक्साइड्स, वॉटर वेपर इज अन इम्पॉर्टंट कंपोनेंट. ह्या सगळ्या गॅसेस एमर्ज होतात किंवा रिलीज होतात आणि त्या रिलीज झाल्या की व्हॉट वी गेट अ सेकंड ऍटमॉस्फिअर. ठीक आहे, दिस सेकंड ऍटमॉस्फिअर
इज रिच इन कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे, 70% कार्बन डायऑक्साइड तुम्हाला या पर्टिक्युलर ऍटमॉस्फिअर मध्ये दिसतं. H2O या ऍटमॉस्फिअर मधलं H2O कंडेन्स होतं अँड फॉर मे बी नेक्स्ट थाउजंड्स ऑफ इयर इट वुड रेन. इतका रेनफॉल होतो की इट विल क्रिएट प्रायमॉर्डियल ओशन्स. ठीक आहे, प्रायमॉर्डियल ओशन्स विच आर रिच इन मिनरल्स. खूप सारे मिनरल्स आहे आणि या पर्टिक्युलर कंडिशनचा इम्पॅक्ट हा आहे की देअर वुड एमर्ज a bacteria called as cyanobacteria, and this cyanobacteria is a bacteria which would do photosynthesis. photosynthesis नि मग बाकीचं इव्होल्युशन होतं. कार्बन डायऑक्साइड ऍब्झॉर्ब होतं, ऑक्सिजन रिलीज होतं. हळूहळू प्रेझेंट डे ऍटमॉस्फिअर विल स्टार्ट टू टेक इट्स शेप. नाउ so if I have to have the right answer, I will go with option D. Next, question number 68. According to the Wegener, the movement responsible for the drifting of continents is caused by which of the forces? ठीक आहे, कोणते फोर्सेस या ठिकाणी आहे, that is something asked. So एकदम factual question आहे. That's a pole fleeing force. Option A is the correct answer. Then we have terms and their description. इथे ह्युमिडिटीच्या रिलेटेड टर्म्स दिलेले आहे and then there is a description. One is absolute humidity. It is the weight of the water vapor per unit volume of the air. Correct आहे. Specific humidity जर विचारलं असतं तर specific humidity is weight of water vapor to the weight of air. Then we have relative humidity. Relative humidity it is the amount of water vapor in the volume of air. This is incorrect. Then we have dew point. So dew point it is the temperature at which the air becomes fully saturated. This is also correct. ठीक है, तर for 69 this relative humidity वाला term is also correct. What it is saying, it is the amount of water vapor in the volume of air. So that would be correct again. तर 1, 2 and 3 all three statements are correct. C is the correct answer. Now what will be the impact of on insolation distribution on earth if it is not tilted at an angle on its axis? Basic question hai. One half of the earth would be too hot with continuous insolation while other half would be frozen due to absence of insolation. No, this would be incorrect. कारण की काय म्हटलंय, फक्त ऍक्सियल टिल्ट नाहीये, रोटेशन तर होत आहे. तर रोटेशन होत आहे तर this would make no sense. All the places on different latitudes will receive the same amount of insolation. This would be correct. The hot places would become cold due to reduced insolation and vice versa. Makes no sense. There would be no seasonal variation in temperatures of a place. So my mistake. 70 चा जे आन्सर आहे it is D, not B. B काय म्हणताय, all the places on different latitudes will receive the same amount of insolation. No. Higher the latitude, sun rays जे आहे ते टिल्ट होत जातील. जसा जसा सनरेजचा अँगल वाढत जाईल विथ द लॅटिट्यूड, ऑल द प्लेसेस विल नॉट रिसीव सेम अमाउंट ऑफ हिट. दॅट इज वाय बी इज ऑल्सो इनकरेक्ट. ऑप्शन डी इज द करेक्ट आंसर हियर. ठीक आहे, सो दॅट वॉज फॉर 70. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द कॅरेक्टरिस्टिक क्लायमेट ऑफ द ट्रॉपिकल सवाना रिजन? सवाना रिजन मध्ये नेमके काय कंडिशन्स आहे? दॅट हॅज बीन आस्क्ड. Rainfall throughout the year? No. Equatorial climate मध्ये there is rainfall throughout the year. Rainfall in winter only? No. That is about the Mediterranean climate. An extremely short dry season, a definite dry and wet season. So या ठिकाणी या दोन ऑप्शन्स मध्ये 71 मध्ये C आणि D मध्ये you will get confused. So there is no extremely dry short season. Extremely dry short season असता तर the availability of moisture or availability of water would have been higher. ठीक आहे, सवाना क्लायमेट कसं आहे, इट्स अ ड्रायर टाइप ऑफ क्लायमेट. थोडंसं वॉटर अवेलेबिलिटी किंवा वॉटर स्ट्रेस तिथे जास्त आहे. शॉर्ट ड्राय सीजन असता तर हा स्ट्रेस नसता अँड दॅट इज वाय ऑप्शन सी इज ऑल्सो नॉट द करेक्ट आन्सर. देर इज अ डिफाइनाइट ड्राय अँड वेट सीजन इज द आन्सर. मूविंग ऑन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रेफरन्स टू द type of mountains. Fold mountains form due to the force of compression which originates from the endogenetic forces. बरोबर आहे, compression endogenetic forces कारण होते. Well developed system of synclines and anticlines are features of block mountains. No, syncline आणि anticline जे आहे, this is anticline. Let me show.
दिस इज अँटिक्लाइन, दिस इज सिंक्लाइन. तर सिंक्लाइन आणि अँटिक्लाइन जे आहे दीज आर दी फीचर्स ऑफ फोल्ड माउंटेन्स. ठीक. The Appalachian in the North America and Urals mountain are the example of block mountain. No, again Appalachian fold mountains hai and Urals are also fold mountains. So option 1 is the correct answer. The annual range of temperature in the interior of the continents is high as compared to coastal areas. What or are the reasons for this? काय म्हटलंय? annual range of temperature इंटिरियर मध्ये जास्त आहे, कोस्टल एरिया मध्ये कमी आहे. सो थर्मल डिफरन्स बिटवीन लँड अँड वॉटर करेक्ट आहे. व्हेरिएशन इन अल्टिट्यूड बिटवीन कॉन्टिनेंट्स अँड ओशन्स इनकरेक्ट आहे. प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग विंड्स इन द इंटिरियर इनकरेक्ट आहे. हेवी रेन्स इन द इंटिरियर कम्पेअर टू कोस्ट हे पण इनकरेक्ट आहे. ऑप्शन ए हेच करेक्ट आहे. थर्मल डिफरन्स बिटवीन लँड अँड वॉटर. लँड जी आहे लँड वुड हीट अप अ लॉट अँड इट वुड ऑल्सो कूल अलॉट. कूलिंग पण खूप जास्त होते लँडची, हिटिंग पण खूप जास्त होते. तर अॅन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर जी असेल, सो समर मध्ये इट विल हीट अप अलॉट, इन विंटर्स इट विल बी हॅव्हिंग अ लोवेस्ट ऑफ द टेम्परेचर्स आणि म्हणून तुमची अॅन्युअल रेंज जी आहे टेम्परेचरची इट विल बी व्हेरी हाय. कोस्टल एरियाज मध्ये ऑन दी अदर हँड देर इज अ हीट एक्सचेंज बिटवीन वॉटर बॉडी अँड दी कोस्ट और कोस्टल रिजन्स. ठीक आहे. तर कोस्टल रिजन मध्ये हीट सप्लाय होते विंटर मध्ये आणि हीट रिमूव्ह होते लँड मधनं इन समर, कारण की वॉटर इतकं गरम पण होणार नाही, थंड पण होणार नाही. दॅट इज वाय कोस्टल रिजन्स हॅव अ व्हेरी नॅरो अॅन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर while the interior regions have the higher range of temperature. 74. With reference to the mechanism of heat transfer in the Earth's atmosphere, consider the following statement. Advection is the main mechanism of heat distribution. Advection is the main mechanism of heat distribution in the middle latitudes. पहिलं statement. Then there is next statement which is saying convective transfer of heat energy is confined only to troposphere. ठीक है. So which of these are correct? तो yes, advection नी heat redistribution होते middle latitudes मध्ये. That is true. ठीक है. Advection, I hope you all know that would be the horizontal movement of air, and convective transfer is limited to troposphere. तो any movement of air, vertical movement of air is limited to troposphere. तो दोनों ही statements जे आहे they are correct here. Now last statement with reference to frontal zones. Consider the following statements. Cold fronts are usually associated with thunderstorms and extreme weather. Cold fronts are usually associated with thunderstorm and extreme weather. This is a correct statement. Reason is cold front मध्ये slope is very steep, maybe to the tune of 1:50. म्हणजे air ची upward movement जी आहे 50 किलोमीटर horizontal distance मध्ये air would have moved 1 kilometers high. Contrary to this, if you go to warm front मध्ये this slope is very mild. रिझल्ट काय आहे या स्लोपचा? या स्लोपचा रिझल्ट हाच आहे, माइल्ड स्लोप आहे 1:200. ठीक आहे. तर जे वेदर आहे, वेदर विड बी हॅव्हिंग माइल्डर फीचर्स. सम प्रोलॉंग रेनफॉल असेल, स्ट्रॅटस क्लाउड्स असतील, इथे क्युमुलोनिंबस क्लाउड्स वगैरे तुम्हाला आढळतील इन कोल्ड फ्रंट्स. द स्टेशनरी फ्रंट्स कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इनटू बोथ warm and cold fronts. करेक्ट आहे. and occluded front is formed when cold front overtakes a warm fronts. हे सुद्धा करेक्ट आहे. तो 75, the answer for 75 is option D. तर हे होते क्वेश्चन नंबर 51 to 75. नेक्स्ट सेशन मध्ये we will do question number 76 to 100.